रितू स्पोर्ट्स विंधणे असे 4 संघ मैदानावर आपण खेळताना पाहणार आहोत। त्यामध्ये पहिला सामना समर्थ विंधणे संघाने जिंकला, YB पाटील साहेब आणि नयन थळीच्या संघानं विजय मिळवलेला आहे। तर आत्ताचा जो सामना होतोय तो आजच्या दिवसातील दुसरा सामना आहे लीग फॉर्मॅट मधला। लक्ष्मी एंटरप्राइजेस पनवेल, कॅप्टन हर्षल भुजबळ आणि टीम ओनर विनोद भोईर उर्फ भाऊ आणि चंद्रकांत पोपेटा माजी उपसरपंच सुकापूर ग्रामपंचायत विरुद्ध रितू स्पोर्ट्स विंधणे, कॅप्टन अंकुश टकले, टीम ओनर रवी पाटील आणि विजय पाटील। आज बघा दोन्ही पाटील बंधूंचे संघ आज या लीग मध्ये आमने सामने येणार आहेत। YB पाटील साहेब आणि विजय पाटील साहेब। YB पाटील साहेबांनी पहिला सामना जिंकलेला आहे आणि आता रवी पाटील साहेब आता मैदानात गेलेले आहेत आणि त्यांची गाठ आहे ती भल्या मोठ्या अतिशय अनुभवी असलेल्या आणि तगडा दावेदार या स्पर्धेचा मानला जाणाऱ्या लक्ष्मी एंटरप्राइजेस पनवेल या संघाविरुद्ध गेल्या 3 दिवसांमध्ये काका म्हात्रे, प्रवीण दुगाडे, रोशन पाटील, अमित म्हात्रे, अक्षय पाटील यांचं समालोचन आपण ऐकलेलं आहे। आणि आज मी टीके माळी तुम्हा सर्वांचं मनापासून या सेबीच्या मैदानावर, NISMच्या मैदानावर हार्दिक हार्दिक स्वागत करतो। अतिशय सुंदर असं हिरवगार मैदान आहे, जसं गालीच्या अंतरावा आपण तसं हे हिरवगार मैदान आहे। 40+, 50+, 60+ खेळाडू पण या मैदानावर खेळताना आपण पाहणार आहोत। हे जसं इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण लॉर्ड्सचं मैदान बघतो तसं हे मैदान आपल्याला पाहायला मिळतं। समोर लॉर्ड्सच्या मैदानावर जसं 2 पॅव्हेलियन आहेत तशा प्रकारचं दृश्य आपल्याला इथे बघायला मिळतंय। बाजूला हिरानंदानीच्या टोलेजंग इमारती, त्यानंतर माची प्रबळचा किल्ला इथून स्पष्टपणे आपल्याला पाहता येतोय। त्यामुळे निसर्ग, समृद्धी आणि त्याच्या बरोबर आधुनिकता आणि वैज्ञानिकता या सगळ्यांचा मेळ असलेला हे NISMचं मैदान। नाणेफेक जिंकली आहे ती लक्ष्मी एंटरप्राइजेस पनवेलनं। प्रथम निर्णय घेतला क्षेत्ररक्षणाचा आणि रितू स्पोर्ट्स विंधणे संघाची फलंदाजीची वेळ आलेली आहे। सलामीला आलेले आहेत ते रवींद्र पाटील आणि विनोद आणि अंकुश टकले। विनोद भोईर भाऊ पहिला चेंडू घेऊन येत आहेत। नवी मुंबई पोलीस ऑफिसर भाऊ विनोद पाटील विचुंब्याचे आहेत आणि बराच काळ क्रिकेटला त्यांनी आपलं योगदान दिलेलं आहे। साधारण 25-30 वर्ष क्रिकेटसाठी वाहिलेली आहे। त्यांचा पहिला चेंडू, हो मस्त फटका मारला, जमिनी लगतचा फटका, रविदादाचा सरळ घरंगळ्यात चेंडू जातोय तो मिडविकेट सीमा रेषेजवळ। 1 धाव पहिल्या चेंडूवर जमा केलेली आहे ती रवी पाटील साहेबांनी आणि एक चांगली सुरुवात, एक सेन्सिबल सुरुवात, एक बुद्धिमत्तेचा वापर केलेली, टेक्निकचा वापर केलेली सुरुवात करतायत तर रवी पाटील खेळतात 1 चेंडूमध्ये 1 धावांवर। आणि आता अंकुश टकले 40+ चे खेळाडू आहेत, त्यांच्या वाट्याला आता स्ट्राईक आलेला आहे। क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बघा, 6 षटकांचे हे सामने आहेत। 6 षटकांमध्ये सर्कलचा नियम आपण या 40+ फॉर्मॅटमध्ये ठेवलेला नाहीये, त्यामुळे सर्कलच्या आत आपल्याला 3 खेळाडू भाऊनं तैनात केलेले दिसत आहेत। एक सर्कलच्या आत आहेत ते शॉर्ट थर्ड मॅन, त्यानंतर गलीमध्ये आणि मिड ऑफमध्ये। हो जमीन लगतचा फटका, मात्र हा कव्हरच्या दिशेनं तटवलाय चेंडू। कव्हर ड्राईव्ह, धावत आले, 2 धावा धावून पूर्ण केलेल्या आहेत। चित्त्याचा वेग धारण केलाय अक्षय। अशा प्रकारची जर फलंदाजी या फलंदाजांची चालू राहिली तर मात्र लक्ष्मी एंटरप्राइजेस पनवेल संघाला थोडीशी मेहनत करावी लागेल, कंबर कसावी लागेल। क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बघता फक्त 3 खेळाडू सर्कलच्या आत आहेत, गोलंदाज 1 म्हणजे मिळून 4, बाकीचे सगळे खेळाडू सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात। शॉर्ट पिच चेंडू मारायचा प्रयत्न केला, मात्र चेंडू जातोय तो स्क्वेअर लेगच्या दिशेनं। 1 धाव या चेंडूवर मिळते। भाऊ एक्सपिरियन्स खेळाडू आहेत, अनुभवी खेळाडू आहेत, बरेचसे उन्हाळे पावसाळे क्रिकेटचे त्यांनी बघितलेले आहेत आणि अशा या परिस्थितीमध्ये प्रत्येक चेंडूमध्ये आपले व्हेरिएशन दाखवत आहेत। पहिला चेंडू त्यानं पुढ्यात टाकलेला ओव्हर पिच, त्यानंतर थोडा शॉट ठेवला आणि आत्ताचा चेंडू तर अजूनच शॉट टाकला, थोडासा स्पीड वेग त्यांनी वाढवला आणि एक चांगली गोलंदाजी करतायत तो विनोद पाटील। 30 मिनिटाचं टायमिंग आहे तुम्हाला, 6 षटकं ही 30 मिनिटांमध्ये झालीच पाहिजेत। हा चेंडू
फुलटॉस चेंडू मारलाय हवेमध्ये आणि रवी पाटील मला असं वाटतं जाळ्यामध्ये फसलेले दिसत आहेत आणि पहिला फलंदाज बाद होतोय तो रितू स्पोर्ट्स विंदणे संघाचा रवी पाटील. रवी पाटील निराश अंतःकरणाने मैदानाच्या बाहेर येत आहेत. हा चेंडू बघा फुलटॉस होता, फुटवर्कचा थोडासा वापर केला, एक पाऊल पुढे टाकलं, मारला चेंडू आणि सिंपल झेल लारानं मला असं वाटतं टिपलेला दिसतोय. एक गाजलेला खेळाडू आहे लारा, त्यानं हा चेंडू टिपला, सुंदर झेल घेतला आणि ऑक्शनच्या दिवशी लारा वेगळ्याच फॉर्ममध्ये होते. आपण बघितलं लारा सारखे म्हणजे प्लेयर सिलेक्ट करण्यामध्ये प्रत्येक वेळी त्यांच्या वेगवेगळ्या युक्त्या लुप्त्या वापरत होते. रवी पाटील मात्र निराश अंतःकरणानं मैदानाच्या बाहेर येत आहेत. वन डाऊन पोझिशनला मैदानात फलंदाज जात आहेत. 45+, 45+. रविदादा बॅट्समनचं नाव, प्लेइंग 11 द्या ना इकडे. राजा राजेश जोशी. येस, क्रिकेट मधलं मोठं नाव राजेश जोशी. तगडा फलंदाज आहे, हार्ड हिटर फलंदाज आहे, कोणत्याही क्षणी षटकार चौकार मारण्याची क्षमता असणारा हा खेळाडू राजेश जोशी. फुलटॉस मात्र जमिनी लगतचा स्ट्रोक त्यांनी खेळला. रक्षात्मक पद्धतीनं त्यांनी ओळखलं की या अगोदर एक विकेट आपली गेलेली आहे, हकनाक दुसरी विकेट आपल्याला गमवायची नाही आहे. भाऊ सारखा एक चांगला गोलंदाज आहे, त्यामुळे त्यांनी सन्मान दिला. एक सिंगल रन काढलेली आहे आणि धावा झालेल्या आहेत त्या 5 चेंडूमध्ये 5. पहिलंच षटक विनोद भोईर 50+ न पहिलं षटक टाकायचं असा आपला नियम आहे आणि 50+चा पहिला फलंदाज मैदानात उतरला पाहिजे ओपनिंगला असा नियम आहे. त्यामुळे 50+ चे रवी पाटील बॅट्समन होते, ते बाद झाले. मात्र विनोद पाटील मस्त कारनामा केलेला आहे, 5 धावा दिलेत 5 चेंडूत. शॉर्ट पिच चेंडू काय मारलाय वा, मात्र तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण, सुंदर झेल टिपलाय आणि अजून एक फलंदाज बाद होतोय तो अंकुश टकले. अंकुश टकले निराश अंतःकरणानं मैदानाच्या बाहेर जातील. शॉर्ट पिच चेंडू होता, तटवला मात्र बरोबर बॅटच्या मधोमध नाही आला, स्वीट एरियामध्ये आला नाही. चेंडू थोडासा कडेला लागला बॅटच्या आणि जबरदस्त झेल टिपलेला आहे, सुंदर झेल घेतलाय तो क्षेत्ररक्षकानं आणि दुसरा फलंदाज बाद होतोय तो लक्ष्मी एंटरप्राइजेस पनवेल या संघाचा. रुपेश मला असं वाटतं मैदानामध्ये जात आहेत. दिघाटीचे रुपेश म्हात्रे, दिघाटीचे रुपेश म्हात्रे मैदानाच्या दिशेनं रवाना झालेले आहेत. लक्ष्मी एंटरप्राइजेस पनवेलचे चंद्रकांत पोपटा आमच्या समवेत इथे बसलेले आहेत आणि ते सांगतायत इकडून की लारा कदाचित गोलंदाजीला येईल आणि खरोखर सुलक्षण भोईर आलेले आहेत, लारा आलेले आहेत ते गोलंदाजीसाठी. मोबाईल क्रमांक 9768781888 त्याचा लाराचा मोबाईल नंबर आहे. प्रसिद्ध असे हे खेळाडू आहेत. विनोद भोईर यांचा संघ, चंद्रकांत पोपेटे यांचा संघ लक्ष्मी एंटरप्राइजेस, संतोष म्हात्रे, विनोद भोईर, सुलक्षण भोईर, रुपेश थळे, दीपक शेळके, पंकज पाटील, राजेश गायकर, सुरेश पटनाईक, हर्षल भुजबळ, दत्तात्रय कराळे, दीपक घरत हा प्लेइंग 11 आणि 12th मॅन आहेत ते भानुदास कुरंगळे. कांब्याचे गोलंदाजीसाठी तयार आहे तो लारा. लेफ्ट आर्म गोलंदाजी आहे. पंच सांगतायत इथे नरेश म्हात्रे, लेग अंपायर अरुण पारंगे. हा चेंडू लाराचा लेफ्ट आर्म राऊंड. हो 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 हो, क्या बात आहे, मस्त चेंडू. टप्पा पडल्यानंतर खाली राहतोय. ही खरं तर लेदर विकेट आहे. या लेदर विकेटवर काय
गोलंदाजी करायला पाहिजे हे लारा ओळखून आहे आणि तशाच प्रकारची गोलंदाजी करतोय तो गोलंदाज सुलक्षण भोईर उर्फ लारा. यॉर्कर चेंडू परफेक्ट यॉर्कर आ आ असा आवाज त्यांच्या मुखातून येतोय. मात्र एक सिंगल सहज धावून पूर्ण केलेली आहे. या सिंगलनं खातं राजेश जोशी पोहोचतोय 3 चेंडूमध्ये 2 धावांवर आणि आता स्ट्राईकला येत आहेत ते नवीन फलंदाज रुपेश म्हात्रे. रुपेश म्हात्रे क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बघा रुपेश म्हात्रेसाठी. शॉर्ट थर्ड मॅन गलीमध्ये भाऊ उभे आहेत. मिड ऑफ डीप मध्ये कव्हरचे फटके अडवण्यासाठी कव्हरमध्ये 2 खेळाडू लावलेले आहेत. कव्हरमध्ये एक डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये आणि आता लॉंग ऑफला खेळाडू मला असं वाटतं तैनात केलेला दिसतोय तो लारानं. ऑन साइडमध्ये लॉंग ऑन डीप मिड विकेट डीप स्क्वेअर लेग शॉर्ट स्क्वेअर लेगला एक खेळाडू तैनात करण्यात आलेला आहे. पुन्हा एकदा तयार आहे एक्सप्रेस वे कडून. लाराचा हा चेंडू मारायचा होता ऑन साइडला मात्र बरोबर नाही बसला बॅटच्या मधोमध. एक सिंगलच रन या चेंडूवर मिळते. आतापर्यंतचा जर आपण लेखाजोखा बघितला तर रितू स्पोर्ट्स विंधणे संघाला आता कंबर कसावी लागणार आहे कारण या पहिल्या षटकामध्ये कब्जा मिळवलेला आहे लक्ष्मी एंटरप्राइजेस पनवेल या संघानं. धावा दिलेल्या पहिल्या षटकामध्ये फक्त 5. दुसऱ्या षटकातील लाराच्या 3 चेंडूमध्ये फक्त 2च धावून पूर्ण केलेल्या आहेत त्या फलंदाजांनी. जोरात आवाज. एकच सिंगल रन या चेंडूवर मिळतेय. फटकेबाजी अजूनही झालेली नाहीये फलंदाजांकडून. रितू स्पोर्ट्स विंधणे संघाचे खेळाडूंना मौका देत नाहीयेत ते लक्ष्मी एंटरप्राइजेस पनवेलचे गोलंदाज. शांत संत क्रिकेट द गेम ऑफ जंटलमन क्रिकेटला म्हटलं जातं आणि तशा प्रकारचं शांत आणि संयमी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. लक्ष्मी एंटरप्राइजेस पनवेल विरुद्ध रितू स्पोर्ट्स विंधणे या 2 संघादरम्यान. लारा प्रत्येक चेंडूवर क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बदलतोय. प्रत्येक खेळाडूसाठी वेगवेगळ्या रणनीत्या. मात्र 30 मिनिटांमध्ये तुम्हाला 6 ओव्हर कंप्लीट करायच्यात. हा ओव्हरपिच चेंडू मारलाय जोरात मारलाय चेंडू जातोय सीमारेषा पार. हा या सत्रातील पहिला चौकार ठोकतोय तो फलंदाज रुपेश म्हात्रे. रुपेश म्हात्रेनं आता आपले रौद्र रूप धारण केलेलं आहे. थोडासा शफल झाला जागा बनवली आणि गॅप मध्ये हा चेंडू त्यानं सरळ लॉंग ऑन मध्ये मारलाय. क्षेत्ररक्षक धावत आलेला मात्र काही उपयोग नाही झाला. चेंडू गेला सीमा पार. 4 धावा पहिला चौकार. या चौकारानं आता धावसंख्येला चांगला आकार आणलेला आहे तो रितू स्पोर्ट्स विंधणे संघाला. रितू स्पोर्ट्स संघाला अजून 1-2 चौकार लागतील या षटकामध्ये कारण आतापर्यंत चेंडू फेकलेले आहेत ते 5. एक तरी चौकार अजून जर आला तर एक रनरेट चांगला चेसिंग रनरेट उभारू शकेल. फुलटॉस नाही थोडासा लोअर फुलटॉस होता. स्पीड पण कमी केला लाराला. लारा अकलेनं गोलंदाजी करतोय. स्पीड मध्ये व्हेरिएशन आणतोय आणि अशा रीतीने पहिलं षटक संपलंय. दुसरं षटक संपलंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर लक्ष्मी एंटरप्राइजेस पनवेल संघाविरुद्ध रितू स्पोर्ट्स विंधणे संघाच्या धावा 13. 2 बाद 13. लक्ष्मी एंटरप्राइजेस $40+ रायगड मास्टर्स बिग बॅश लीग 2025चा आजचा हा 4था दिवस आहे. अशोक पारंगे इथे आलेले आहेत. अशोक पारंगेचं हार्दिक हार्दिक स्वागत. आमचे अमोल मालकर इथे बसलेले आहेत टीम ओनर
त्यानंतर टीके कुरंगळे, अक्षय, शशी भंडारकर. गोलंदाजीमध्ये परिवर्तन, तिसरं षटक घेऊन येतात. तिसरं षटक सुरेश पटनाईक भाऊ, बरोबर ना? यस. रिव्हर्स स्वीप आणि भाऊ यांच्याकडे चेंडू आला, मात्र चेंडू गेला त्यांच्या डोक्यावरून. एक धाव घेतलेली आहे, 2 धावा आणि 3 धावा धावून पूर्ण केलेल्या आहेत या चेंडूवर. हवेच्या विरुद्ध हा चेंडू मारलेला. रिव्हर्स स्वीपचा फटका पटनाईक यांना मारला, सुरेश यांना. आणि या चेंडूवर दत्तात्रय कराळे, यस, 40+ खेळाडू दत्तात्रय कराळे, पंकज सांगतायत दत्तात्रय कराळे या गोलंदाजावर हल्ला चढवला. 3 धावा. शॉर्ट पिच चेंडू, मेडन चेंडू जातोय. सुरेश पटनाईक, सुरेश कराळे, दत्तात्रय कराळे. दत्तात्रय कराळेंचा हा चेंडू मारलाय लॉंग ऑन मध्ये, उंच गेलाय, लांब जाईल का? आणि हो, लांब गेलाय. पहिला षटकार या सत्रातील रितू स्पोर्ट्स विंजणे संघाचा फलंदाज राजेश जोशी मारतोय. दोन्ही फलंदाज आता विचार करतात, एकमेकांना प्रोत्साहन देतात. काय फटका मारला बघा, जबरदस्त फटका. हवेचा थोडा उपयोग झाला, हवा पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहते, त्याचा फायदा मिळाला. आणि लांबी, उंची या दोन्ही गोष्टी या स्ट्रोक मध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. सरळ हिरानंदानी बिल्डिंगच्या बाजूला मारलेला हा उत्तुंग असा षटकार. राजेश जोशी हार्ड हिटर आहेत. पंकज येतोय. हो हो, क्या बात आहे, मस्त जेल टिपला पंकज यांनी. आणि जो हावी झालेला फलंदाज मारत होता, फलंदाज षटकार चौकार, तो राजेश जोशी मात्र बाद होतोय. सुरेश पटनायक यांना ते ब्रेक थ्रू पाहिजे होता त्यांच्या संघाला. तो ब्रेक थ्रू इथे मिळवलाय, कारण आता मगाशी खाऊ कॉर्नरच्या वरूनचा हा षटकार आणि त्यानंतर हा कमबॅक करणारा हा विकेट एक महत्त्वाचा ठरला गेला. कारण जो इन्फॉर्म होता राजेश जोशी, त्याची विकेट मिळवली. त्यांनी 6 चेंडूमध्ये 9 धावा बनवल्या. आणि सुरेश पटनाईक अगदी त्यांच्या या षटकामध्ये एक षटकार त्यांनी खाल्ला आणि तदनंतरचा हा विकेट एक महत्त्वाचा जमेची बाजू आहे. रवी पाटील साहेब, अजून एक खेळाडू तुमचा पाठवा इथे. यस, दिनेश बंडा ना? यस, दिनेश बंडा. दिनेश बंडा मैदानाच्या दिशेने रवाना झालेले आहेत. आणि सांगतोय तिथे रुपेश आपल्या सहकार्याला की आपल्याला असं खेळावं लागेल, तसं खेळावं लागेल. गार्ड मागतोय आल्या दिनेश बंडा. मार्किंग करतोय, टहळणी करतोय क्षेत्रक्षणाची. हाताला माती चोळलेली आहे त्यानं मैदानावरची आणि आता खेळण्यासाठी तयार आहे. गोलंदाज मात्र एक यशस्वी गोलंदाज म्हणावा लागेल, तो दत्तात्रय कराळे. दत्तात्रय कराळे हा चेंडू हो वाईड, खराब चेंडू आणि अतिच खराब चेंडू पंचांनी देखील त्यांना दंडित केलाय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये नक्कीच वाढ होईल. आतापर्यंत 3 विकेट गमावल्यात. आता नवीन फलंदाज मैदानावर दिनेश बंडा आणि पहिला चेंडू त्यांना मात्र इथे खराब फेकला गेला. हा चेंडू दिनेश बंडासाठी फुल टॉस चेंडू. क्या बात है दिनेश बंडा, जबरदस्त फटका, हार्ड हिटिंग फटका. सरळ त्या नदीमध्ये गेलेला आहे हा चेंडू. लांब 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 उत्तुंग असा हा सगळा राग मला असं वाटतं या फटक्यामध्ये काढला आणि तो षटकार. नक्कीच सेट होण्याची संधीच मला वाटते इथे दिली जातोय गोलंदाजाकडून. पहिला चेंडू वाईट फेकला आणि त्यानंतरचा हा फुलटॉस चेंडू आल्या आल्या समाचार घेतला गेला आणि तो मात्र डीप मिडविकेटच्या वरून धन धन करत जाणारा हा षटकार आहे. सकारात्मक खेळ इथे कॉन्फिडंटचा षटकार आहे बघा ना. अक्षय फुलटॉस होता, आला तसा धाडला. टायमिंग
आणि ताकद यांचा सुरेख मेळ बघत राहिला कॉन्फिडन्सने या फटक्याकडे दिनेश बंडा आणि ह्या षटकार मारून त्याच्या चाहत्यांना त्यांनी खुश केलेले. अडचणीत होती खरं तर रितू स्पोर्ट्स विंधणे, मात्र या अडचणीतून आता बाहेर त्यांनी काढलेल्या संघाला आणि आता अडचणीत आणलंय लक्ष्मी एंटरप्राइजेस पनवेल संघाला. नक्कीच डावा पाय पुढे घेतला, बॉडीला स्ट्रेच केला, त्यानंतर बॉडीला लोड केलं गेलं आणि चेंडू मात्र तिथे डीप मिडविकेटच्या वरून मोठा फटका, अप्रतिम. बघूया या चेंडूवर काय होतंय. कराळे साहेब तयार आहेत. हो ओव्हरपिच चेंडू, बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय तो शॉर्ट फाईन लेग मध्ये. एकच धाव या चेंडूवर मिळते. हे कॉम्बिनेशन चांगलं ठेवलेलं आहे. षटकार मारायचा, सिंगल रन काढायची आणि हे षटक चांगलं षटक ठरलेलं आहे ते ऋतू स्पोर्ट्स विंधण्यासाठी आणि थोडंसं महागडं षटक ठरलेलं आहे ते लक्ष्मी एंटरप्राइजेस पनवेल संघासाठी. कारण या षटकामध्ये धावा आल्यात त्या 17. पहिल्या षटकामध्ये धावा होत्या 5, दुसऱ्या षटकामध्ये लारानं दिल्या फक्त 8 आणि या षटकामध्ये दत्तात्रय कराळे यांनी धावा दिलेल्या आहेत त्या 17. म्हणजे जो आलेख आहे तो आलेख आता वाढत चाललेला आहे. ती जी बाजू आहे ती आता पलटी बाजू झालेली आहे. व्यासपीठावर आमचे पाहुणे पण आलेले आहेत, ते विनायक डवळे आणि अशोक पारंगे यांचं इथे आगमन झालेलं आहे. यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सांगतायत आम्ही पाहुणे नाही, परंतु आजच्या दिवशी तरी पाहुणे म्हणावं लागेल. महेश उरणकर एक स्टार क्रिकेटर आणि त्यांचं मला असं वाटतं महेश स्पोर्ट्स शॉप पण आहे जिथे स्पोर्ट्सची सगळे साहित्य तुम्हाला अगदी कमी किमतीमध्ये चांगल्या क्वालिटीचे तुम्हाला मिळतील. ते महेश उरणकर यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. महेश उरणकरांना विनंती आहे की त्यांनी कृपया व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. ड्रिंक्स टाईम व्यासपीठावर बघा टिके कुरंगळे आमचे बसलेत. या मॅचची सगळी धुरा अण्णा गावडेंनी त्यांच्यावर दिलेली आहे. टिके कुरंगळे एक मिनिट जरी इथून गायब झाले ना तरी अण्णा गावडेंचं काय होईल सांगू शकत नाहीत. विनायक डवळे ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत, तिकडे अशोक पारंगे टीम ओनर आहेत कपिल एंटरप्राइजेसचे, ते बसलेले आहेत. अमोल मालकर मला असं वाटतं त्यांचा संघ पहिल्या दिवशी कस्तुरी 11 गावदेवी धरणा आपण मैदानात पाहिलेला, परंतु हार्ड लक त्यांचं. आणि मैदानावर बघा पंच आपले नरेश म्हात्रे आणि अविनाश पारंगे, अरुण पारंगे तिसरे पंच इथे बसलेले. टिके कुरंगळे चौथे पंच आहेत. शशी भंडारकर यांनी सगळी जबाबदारी पूर्ण लिलया पेलेली आहे. त्यामुळे अण्णा एवढे फ्री झालेले आहेत ना, अण्णांना काय घेणं देणंच राहिलेले नाही आहे. अण्णा फक्त पाहुण्यासारखे येतात आणि पाहुण्यासारखे निघून जातात. त्यांना माहिती आहे इकडे करवल्याने सगळी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतलेली आहे. 40+ सगळे सदस्य तिकडे संदीप माळी त्या 7-12 तिकडचा मला असं वाटतं त्यांनी आपल्या नावावर केलेला दिसतोय. 4 दिवस संदीप माळी आहेत तिकडे. अशोक पाटील पण आहेत. त्यानंतर आमचे भातांचे भास्कर भोईर त्यांनी लॉंग ऑफचा एरिया आपल्या ताब्यामध्ये घेतलेला आहे. सुभाष पवार ही सगळी मंडळी सहकार्य करते. आणि मैदानावरची परिस्थिती जर आपण पाहिली तर गोलंदाजीसाठी येणार आहेत त्या हर्षल भुजबळ. VBP पनवेलचा काळ जर कोणत्या खेळाडूनं अगदी म्हणजे सोनेरी दिवस VBP पनवेलला दाखवले असतील तर ते हर्षल भुजबळनं दाखवलेले तुम्हा सगळ्यांना माहिती आहे. इथे पोपेटा साहेब पण बसलेले आहेत. मला असं वाटतं आज हरिओम पनवेल आणि VBP पनवेल एकत्र करून लक्ष्मी एंटरप्राइजेसच्या नावानं भाऊ बरोबर ना हा संघ मैदानात उतरवलेला आहे. आणि आज नाव त्यांनी बदललंय. पोपेटा साहेब सांगतायत की VBP पनवेल नाही, आज आपण लक्ष्मी एंटरप्राइजेसच्या नावानं टीम उतरवूया. प्रशांत करपे कदाचित घरून बघत असतील मॅच त्यांच्या हॉटेलमधून, कारण त्यांचं हॉटेल प्रसिद्ध असं हॉटेल आहे त्यांचं. हर्षल भुजबळ यांचा पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये सरळ चेंडू जातोय. गरागरा चेंडू फिरवणारा हा गोलंदाज आहे. जास्त रनअप नाहीये परंतु सुंदर टर्न. 1 मिनिट बॅट्समन रिव्ह्यू ना, बॅट्समन रिव्ह्यू वाईडसाठी पंचांनी तर बरोबर बॉल राईट बॉल डिक्लेअर केलेला आहे, मात्र बॅट्समन ऑब्जेक्शन घेतलेलं आहे. म्हणजे बॅट्समननं रिव्ह्यू घेतलेला आहे. वाईडसाठी चेक केला जातोय. तिसरे पंच इथे चेक करतायत. मस्त मैदान आहे अगदी म्हणजे गालीच्या अंतरावा तसा मैदान आहे की कोणी पडो जडो अजिबात कोणाला दुखापत होणार नाही. पंच तपासतायत हा चेंडू वाईड आहे की नाही. तिसरे पंच
हर्षल भुजबळ राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतायत. नावाजलेले असे गोलंदाज आहेत हर्षल भुजबळ. लेग स्पिन पद्धतीचे चेंडू जास्त टाकतात, मध्येच गुगली, मध्येच ऑफ स्पिन प्रकार चेंडू, असे कॉम्बिनेशन त्यांचं, कॉम्बिनेशन पॅक, कॉम्बो पॅक त्यांचं नेहमी गोलंदाजीमध्ये असतो त्यांच्या ओव्हरमध्ये. आणि फेअर डिलिव्हरी, त्यामुळे एक रिव्ह्यू मला असं वाटतं बॅट्समनचा गेलेला दिसतोय है ना. बॅट्समन रिव्ह्यू फेल आणि काहीतरी कमी होतं मैदानावर म्हणून नागोरी पण आलेला आहे. नागोरी चाय त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत. छास वेगवेगळ्या प्रकारचे टीज. हर्षल भुजबळ तय्यार. हो हो हो, बुंद्यामध्ये चेंडू टाकला हर्षल भुजबळनं, मारला, घरंगळत जातोय जमीन लगतचा फटका, चेंडू उचलतोय क्षेत्ररक्षक आणि थ्रो पण लाजवाब. वा, मस्त बॅटिंग, मस्त बॉलिंग आणि मस्त फिल्डिंग. मला असं वाटतं डॉक्टर जितेंद्र या चेंडूवर मिळाला एकूण 2 धावा. 2 धावांनी 32 धावा, 32 फॉर लॉस ऑफ 3 विकेट्स. शॉर्ट पिच चेंडू मारला हवेत, कोण झेल घेणार, भाऊ आलेत आणि भाऊंच्या हाताला चेंडू लागून जातोय सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी. प्रयत्न केलेला भाऊंनी, मात्र खूप लांब होता खरं तर हा चेंडू आणि कॉलिंग तू घ्यायचा मी घ्यायचा हे पण निर्णय झाला नाही आणि या चेंडू जातो सरळ सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी. बघा, हाताला लागला भाऊ यांच्या हा चेंडू आणि हाताला स्पर्श करून चेंडू गेला सीमारेषा पार. 4 धावा. आता फटकेबाजीला सुरुवात केली बघा अक्षय, थोडंसं पारडं आता वेगळ्या बाजूने झुकलंय. ऋतू स्पोर्ट्स विंदणे देव पाण्यात ठेवलेले, आता मात्र त्यांचा चांगला कौल देवानं दिलाय. शॉर्ट पिच चेंडू कट केलाय, जातोय गलीमध्ये, एक सिंगल रन. काय फलंदाजी केलेली, मिडल ऑर्डरची बॅटिंग आहे ना रुपेश आणि दिनेश बंडानं लाजवाब केलेली आहे. सुरुवातीचे जे फलंदाज आहेत ते यशस्वी ठरले नाही. रवींद्र पाटील, अंकुश, राजेशनं चांगली सुरुवात करून दिली थोडीशी, एक षटकार मारला, मात्र मिडल ऑर्डरनं रुपेशनं आणि दिनेशनं ही बाजू लावून घेतलेली आहे. रुपेश साठी जोरदार अपील आणि LBW करार, पायचीत पकडला गेलाय तो रुपेश म्हात्रे. चांगली भागीदारी या 2 खेळाडूंमध्ये आपण पाहत होतो, रुपेश म्हात्रे आणि दिनेश बंडा. दिनेश बंडा व्यक्तिगत 6 चेंडूमध्ये 14 धावा त्यांनी बनवल्यात आणि रुपेश व्यक्तिगत 4 मध्ये 9 धावा करून मैदानाच्या बाहेर. आता आपण पाहतोय LBW 1771 मध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये हा नियम आला आणि हिमाची अंमलबजावणी झाली. अगदी आपण पाहतोय जो इम्पॅक्ट होता चेंडूचा तो 3 विकेटच्या मध्यभागी संपत होता असा पंचाच्या निदर्शनास आला आणि तो LBWच्या स्वरूपामध्ये हा खेळाडू मात्र मैदानाच्या बाहेर जातोय. अगदी उत्कृष्ट फलंदाज आहे. औरंग नगरीतील अर्थात आपण पाहतोय दिगाटी गावचा हा सुपुत्र, ज्या वेळेला हा चर्चेत रुपेश हा नाव कधी चर्चेत त्याला केळवणं आणि दिगाटी मॅच झाली. 6 चेंडूमध्ये 42 धावा कुठल्याच मला वाटते कॅल्क्युलेशनने होत नाही, पण त्या करून दाखवल्या. गोलंदाजानं 9च्या स्वरूपामध्ये टाकला आणि मग षटकार, तिथून 42 धावा देखील 6 चेंडूमध्ये होऊ शकतात याचं उदाहरण या रुपेश यांनी दिलं आणि तेव्हापासून हे रुपेश हे नाव खरं तर टेनिस क्रिकेटमध्ये चर्चेमध्ये आलंय. हा नक्कीच, तेव्हापासून जे नाव चर्चेत आलं, आज गायत त्यांनी आपले कारनामे तसेच प्रत्येक मैदानावर दाखवलेले आहे. तर मैदानात आता नवीन फलंदाज, टॉल हायटेड, अगदी ऑस्ट्रेलियन खेळाडू जसा वाटावा तसा जातोय तो प्रसाद पाटील. बघतोय, टहळणी करतोय, पोलार्ड सारखा उभा आहे तिथे, तो मैदानावर षटकार मारण्याच्या तयारीत दिसतोय कदाचित आणि तयारीत होता, मात्र जोरदार अपील. हर्षल भुजबळ कसलेला खेळाडू आहे, कंबर त्यानं कसलेली आहे, सगळं पणाला लावलेलं आहे, मेहनत करतोय, व्हेरिएशन आपल्या गोलंदाजीमध्ये आणतोय आणि हे षटक त्याचं संपलेलं आहे निर्धाव चेंडूनं. 3-4 षटकं मला असं वाटतं आत्तापर्यंत झालेली आहेत. हर्षल भुजबळनं बघा हा चेंडू थोडासा हळू धावत गेला आणि जोरात टाकला, चेंडू पायावर आदळला, जोरदार अपील केला LBWचा, मात्र पंचांनी ही दात अक्षरशः फेटाळलेली आहे आणि 4 षटकं संपलेत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 38 धावा, 38. मला असं वाटतं ऋतू स्पोर्ट्स विंधणे संघासाठी या कमी धावा दिसत आहेत.
लक्ष्मी एंटरप्राइजेस पनवेल हा संघ बलाढ्य संघ आहे, मातब्बर संघ आहे, हार्ड हिटर फलंदाज या संघामध्ये आहेत. त्या संघाविरुद्ध कमीत कमी 60 ते 70 धावा 6 षटकामध्ये जमवायला लागतील. लक्ष्य नक्कीच पहिली मॅच झाली तिथे 55 होत्या, 56चं टार्गेट सेट केलं गेलं होतं. आता 24 चेंडूंचा खेळ झाला आणि 24 चेंडूच्या खेळामध्ये आतापर्यंत 38 धावा धावपटलावर आहेत. त्यामध्ये एक धायरेश्वर डोलवी पेन संघाचा खेळाडू प्रसाद पाटील हा मिडल ऑर्डरमध्ये आलाय. सातत्याने आम्ही धायरेश्वर डोलवी संघाकडून त्याला सलामीला पाहिलंय, पण आता मिडल ऑर्डरमध्ये त्याची वर्णी लागलेली आहे आणि देहबोली त्याची आपण पाहिली मगाशी, जसं मला की ऑस्ट्रेलियन प्लेअर सारखी आहे. अगदी त्याची देहबोली त्या पद्धतीने खेळ होईल का आणि या धावा वाढतील कारण प्रतिस्पर्धी संघ आपण म्हणताय तसा मजबूत आहे, अगदी बलाढ्य आहे. त्याच्या विरोधामध्ये आपल्याला जर चांगला खेळ करायचा असेल तर धावा अधिकच्या होणं गरजेचं आहे. बघूया काय करतोय. ऑस्ट्रेलियन नाव दिलंय मात्र सरळ झेल टिपला गेला जातोय. हर्षय भुजबळनं हा झेल टिपलाय आणि प्रसाद पाटील निराश अंतःकरणानं मैदानाच्या बाहेर जातोय. हा चेंडू सुरेश पिटनाईकनं टाकलेला ओव्हर पिच होता, अगदी म्हणजे आवळा देऊन कोवळा काढायचा तसा प्रकार पाहायला मिळतोय. समोर दिला चेंडू, मारण्याचा मोह त्यांना आवरता आला नाही आणि झेल टिपला. हर्षल भुजबळनं मस्त सुंदर सहज लिहिलंय हा झेल टिपला आणि प्रसाद पाटील ज्याच्याकडून फार अपेक्षा होत्या तो फलंदाज मात्र मैदानाच्या बाहेर जातोय. धावा तिथेच आहेत, धावा आहेत त्या रितू स्पोर्ट्स विंदणे संघाच्या फक्त 38. आमचे खिल्लारे साहेब आता स्टेजवर आलेले आहेत. PSI खिल्लारे साहेबांचं हार्दिक हार्दिक स्वागत. रमेश कुरंगळे पण इथे आलेले आहेत. खिल्लारे साहेबांनी एक मॅच जिंकलेली आहे, YB पाटील साहेबांच्या टीममध्ये आहेत ना, त्यामुळे नक्कीच YB पाटील साहेब आणि खिल्लारे साहेब शशी भंडारकर यांना नक्की आनंद देऊन जातील. बघूया विजयाची परंपरा आता या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांची टिकून राहील का हे पाहणं गरजेचं ठरणार आहे. नक्कीच आज मात्र हर्षल भुजबळ हे नाव खूप चर्चेत आहे, कारण आज गोलंदाजीमध्ये आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षणामध्ये पाहतोय सारखंच आपण पाहतोय हर्षल भुजबळ हे नाव चर्चेत आहे. स्वतः सरसेनापती देखील या संघाचे आहेत लक्ष्मी एंटरप्राइजेस पनवेलचे. अगदीच ऋतू स्पोर्ट्स विंदणे संघाला दीपक पाटील यांच्याकडून शुभेच्छा आहेत. हा चेंडू ओव्हर पिच होता, मारायचा प्रयत्न केला, एक सिंगल रन काढलेली आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि या चेंडूवर मिळते ती एक सिंगल. सचिन गरत यांनी एक धावून काढलेली आहे. अजूनही मला असं वाटतं बंडा जोपर्यंत दिनेश बंडा जोपर्यंत मैदानावर असतील तोपर्यंत आशा आहे ती ऋतू स्पोर्ट्स विंदण्याच्या. मात्र लक्ष्मी एंटरप्राइजेस पनवेल संघाची जवाब अशी गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी आतापर्यंत राहिलेली आहे. गोलंदाज सुरेश पिटनाईक तयार. सुरेश यांचा हा चेंडू कट केला, गॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न, शॉर्ट थर्ड मॅन आणि गलीच्या मध्ये चेंडू अडवला जातोय. एकच सिंगल रन या चेंडूवर मिळते. अशी टुकू करून धावा मला असं वाटतं येणं फार कठीण होऊन बसेल. गोलंदाजीची धार मात्र जबरदस्त धार आणि अचूक तिखट असा मारा सुरू आहे तो लक्ष्मी एंटरप्राइजेस पनवेल या संघाकडून. नक्कीच कागदावरती लक्ष्मी एंटरप्राइजेस पनवेल हा जो संघ मजबूत आहे, बलाढ्य आणि अशा संघाच्या विपक्षामध्ये जिंकायचं असेल तर अधिकच्या धावा होणं गरजेचं आहे. यावेळेला मात्र लोअर फुल टॉसचा चेंडू अगदी आपण पाहतोय गुडघा टेकून ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, पण ते साजेसा यश मिळालं नाही. लेग बायचा इशारा पंचांकडून देखील येतोय आणि एकेरी धावसंख्येने मात्र धावपटल पुढे जाईल, पण अधिकच्या धावा देखील येणं गरजेचं आहे. कारण हर्षल भुजबळ यांच्या संघाच्या विपक्षामध्ये ज्यावेळेला आपण दोन हात करताय, कागदावरती मोठी टीम आहे, हा कागदाचा खेळ नाही मैदानाचा खेळ आहे एवढं ठाऊक आहे, पण जो कागदावर जो खेळ आलाय तो त्यांनी तारुण्याच्या वयामध्ये चांगला खेळ केलाय आणि त्याचा एक अनुमान अंदाज लावता त्यांच्या विपक्षामध्ये दोन हात करताना आपल्या अधिकची धावा या धावपटलावर येणं खूप गरजेचे आहेत. नाही नक्कीच धावा यायला पाहिजेत आपण म्हणतोय, परंतु तिखट मारा आहे. अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली तर या मैदानावर आपण धावा कमीत कमी देऊ शकतो हे माहिती आहे गोलंदाजांना. भाऊ जो VBP पनवेल लक्ष्मी एंटरप्राइजेस या नावाने संघ जो मैदानात खेळतोय त्यामध्ये असलेले जे खेळाडू आहेत ते अनुभवी आहेत. पंकज विकेट किपिंग करतोय, संतोष म्हात्रे आहेत, त्यानंतर विनोद भोईर, सुलक्षण भोईर, रुपेश थळे, दीपक शेळके, राजेश गायकर, सुरेश पिटनाईक, हर्षल भुजबळ, दत्तात्रय कराळे, दीपक घरत अशी ही फळी आहे. ओव्हर पिच चेंडू आहे, मारलाय लॉंग ऑन मध्ये, जातोय लाराच्या हातामध्ये, सिंगल घेतली, दुसरी धाव पण धावून पूर्ण केलेली. या चिकीरन महत्वाच्या आहेत, या चोरट्या धावा घेणं गरजेचं आहे कारण आता वेळ तशी आलेली आहे. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करावं लागेल, डबलला ट्रिपलमध्ये कन्वर्ट करावं लागेल.
दिनेश बंडाला अधिक काळ स्ट्राईकला राहणं गरजेचं आहे, कारण तो आता वेल सेट आता फलंदाज आहे. अधिकचा काळ त्याने मैदानावर इथे गाठलाय. अप्रतिम चेंडू, बॉल ऑफ द डे मी म्हणेल तर. अगदी गुडलेन स्पॉटला चेंडू पडला आणि संभ्रम निर्माण केला. ऑन साईडला मारायचा प्रयत्न होता, बॅटचा फ्लो देखील त्याच दिशेने होता, पण चेंडू पडल्यानंतर काटा बदलतोय आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव फेकला जातोय. 5 षटकं संपलेली आहेत. 6 षटकांचे हे सामने आहेत आणि 5 षटकांमध्ये 43 धावा म्हणजे साधारण 8.6च्या सरासरी 8.60च्या सरासरीनं आतापर्यंत धावलेला आहे तो रितू स्पोर्ट्स विंद्रे. मागील मॅचमध्ये आपण बघितलं 55 धावा सुद्धा कमी आहेत, म्हणजे 55 धावांचा पाठलाग सहज लिलया केला होता तो समर्थ विंदणेनं. या मॅचमध्ये आता थोडंसं ऊन पण आलेलं आहे, त्यामुळे विकेट पण थोडीशी तापलेली आहे. टायमिंग थोडंसं जुळतंय फलंदाजांचं. अशा वेळेला 60 ते 70 धावांचं टार्गेट एक चेसेबल टार्गेट ठरू शकतं. या शेवटच्या षटकामध्ये काय होतंय याकडे सगळ्यांच्या नजरा खिळून राहिलेल्या आहेत. शेवटचं षटक आता कोण टाकणार आहे, कोण देणार आहे शेवटचं षटक, कर्णधार कोणाच्या हातात देणार आहे याकडे सगळ्यांच्या नजरा आहेत. आणि शेवटचं षटक घेऊन आलेले आहेत ते दीपक घरत. आपला नियम आहे की 6च्या 6 गोलंदाज नवीन, 6 ओव्हरचे सामने, 6 बॉलर वापरण्यात येतील. कोणताही सर्कलचा नियम नसणार आहे. 50+ फलंदाज पहिल्यांदा फलंदाजीला येईल ओपनिंगला. 50+ पहिलाच गोलंदाजी करेल, त्यामुळे 50+ संधी आहे. मॅन ऑफ द मॅच पण 2 देण्यात येतील. प्लेअर ऑफ द मॅच एक 40+ वेगळं बक्षीस आहे, 50+ वेगळं बक्षीस आहे. माधव बागचं हेल्थ चेकअपचं कुपन आहे आणि पैठणी साडी आहे मॅन ऑफ द मॅच साठी. त्यामुळे या मॅचमध्ये लक्ष्मी एंटरप्राइजेस पनवेल संघाचा गोलंदाज शेवटचं षटक टाकतोय तो दीपक घरत. शॉर्ट पिच चेंडू मारायचा होता, ऑन साईडला हवेत गेलाय, पायाला क्रॅम्प आलाय मला असं वाटतं पंकज यांच्या. आणि या चेंडूवर मिळते ती एक सिंगल रन. दिनेश बंडा जो आलेला आहे 5व्या क्रमांकावर, 1 षटकार ठोकलाय, 2 चौकार त्यांना ठोकलेली आहेत आणि एकूण खेळतायत 17वर 1 बाजू लावून धरलेली आहे दिनेश बंडानं. एक हाती किल्ला लढवत आहेत दिनेश बंडा. बघूया या शेवटच्या षटकामध्ये काय करतील. चेसेबल स्कोअरसाठी 1-2 षटकार पाहिजेत का अक्षय? नक्कीच धावसंख्या तर पाहिजे, कारण स्लॉग ओव्हरचं षटक आहे, अंतिम षटक आहे. आता इथून ज्या काही चुका झाल्या त्याच्यावर अगदी न लक्ष देता आता येणाऱ्या या चेंडूवर मोठे फटकेबाजी करणं हे अपेक्षित आहे, कारण सुरुवातीच्या फलंदाजांना पाहिजे तशी त्यांनी खेळी केली नाही आणि तो प्रेशर बिल्डअप झाला मिडल ऑर्डरवर. आणि हा जर प्रेशर रिलीज करायचा असेल तर इथून मात्र दिनेश बंडा यांना मात्र आता अजून काहीतरी वेगळं करावं लागेल, कारण आतापर्यंत जो काय आपण खेळ केला त्याच्यामध्ये 44 धावा आपण बनवलेल्या आहात. पंकज नक्कीच आपल्या मताशी मी सहमत आहे. पंकज यांच्या पायाला क्रॅम्प आलेला आहे आणि इकडे कॉमेंट्री बॉक्समध्ये इकडे चर्चा सुरू आहे की लेदर प्लेयर्सना खूप क्रॅम्प येतात. आपल्या गावठी टेनिस प्लेयरला क्रॅम्प येताना कधी कोणी बघितलेलं नाही आहे. पण हे लेदर क्रिकेट 50-50 षटकांचं असतं, त्यामुळे त्यांना क्रॅम्प येऊ शकतात. शेवटचं षटक आहे, शेवटचं षटक घेऊन आलेला आहे तो बोल्ड, क्लीन बोल्ड, लगातार क्लीन बोल्ड आणि दीपकला मिळालेली आहे ती सफलता. फलंदाज बाद दिनेश बंडा. नक्कीच डावरे पेन नगरीतील डावरे गावचे सुपुत्र दीपक घरत मात्र आता अगदी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करत आहेत आणि अचूक टप्पा मात्र प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाला बाद करण्यामध्ये इथे यश संपादित करतोय. जिथे ब्रेक थ्रू पाहिजे होता तो ब्रेक थ्रू आता इथे मिळाला आहे, कारण दिनेश बंडा जो सेट झाला होता, ज्याची नजर पूर्णपणे आता बसली होती आणि त्याच्या बॅटमधून धावा येत होत्या, आणि अशा शेवटच्या षटकामध्ये हा जर मोमेंटम आपण शिफ्ट केला आहे तर नक्की तो मोमेंटम शिफ्टिंगचा आपल्याला फायदा नक्की होणार आहे. कारण दीपक घरत अगदी आपण पाहतोय मध्यम गतीचा हा गोलंदाज आहे आणि त्यानं मात्र आता इथे सेट झालेला फलंदाज दिनेश यांचं मात्र फर्निचर डिस्ट्रॉय केलंय. हा नक्कीच अक्षय 44 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 4 चेंडू शेवटचे अजूनही बाकी आहे. 44वर 6 विकेट्स, म्हणजे कशी गोलंदाजी केली बघा या गोलंदाजांनी. 1-2 विकेट्स
एक एक विकेट सरी प्रत्येक षटकामध्ये पडताना आपण बघितले. फक्त मला असं वाटतं तिसऱ्या क्रमांकाचं षटक सुरेशचं 17 धावा देऊन गेलेलं आहे. बाकी सगळ्या षटकामध्ये 5-8 अशाच. हा चेंडू मस्त मारलाय लॉंग ऑन मध्ये, एक धाव घेतली. दुसरीसाठी धावण्याचा प्रयत्न थांबवलंय अक्षरशः आणि या चेंडूवर मिळते ती एक सिंगल रन. सिंगलनं 45 धावा धावफलकावर लागतात तर रितू स्पोर्ट्स विंदडे संघाच्या. अजूनही शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाज दीपक यांचे समोर आहे सचिन घरात. हो 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 ऑफस्टमच्या बाहेर हा चेंडू होता. वाईडचा इशारा पंचांनी दिलेला आहे. धावेत भर पडते, धावा येणं गरजेचं असं म्हणतात रितू स्पोर्ट्स विंदडे. तर धावा रोखायच्या आहेत आम्हाला, अजिबात जास्त धावा द्यायच्या नाहीत असे लक्ष्मी एंटरप्राइजेस पनवेलचे पाठीराखे इथे म्हणतायत. बघूया कोणाचं म्हणणं इथे सार्थकी ठरवत आहे. दीपक राईट आर्म ओव्हर दी विकेट गोलंदाजी करताय. फुलटॉस मात्र स्लो चेंडू होता, बरोबर मारता नाही आला. या चेंडूवर एक लेग बाईची रन मिळते. या एका लेग बाईच्या रन एकूण धावसंख्या पोहोचतायत तर 47. स्कोर कार्ड रितू स्पोर्ट्स विंदण्याचं 47 धावांवर जाऊन थांबलेलं आहे. अजूनही या सत्रातील मला असं वाटतं 2 चेंडू शिल्लक असतील. 50 क्रॉस होईल का हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. हा चेंडू दीपक यांचा यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर. बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय फाईन लेग मध्ये. यष्टीरक्षक स्वतः धावत गेलेले आहेत आणि इथे 2 धावा धावून पूर्ण केलेल्या आहेत. तिसरीसाठी तयारही नाहीत आणि या 2 धावांनी धावफलक वाढतोय. धावसंख्या पोहोचते ती 49च्या घरामध्ये. 49. शेवटचा या सत्रातील एक चेंडू शिल्लक आहे. 49. एक चेंडू शिल्लक. लक्ष्मी एंटरप्राइजेस पनवेलचे दीपक हा चेंडू टाकणार. शॉर्ट पिच चेंडू लॉंग ऑन मध्ये मारला. हर्षल भुजबळ यांच्याकडे एक धाव घेतलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा धावून पूर्ण केल्या जातात. 51 धावा धावफलकावर लागतात तर रितू स्पोर्ट्स विंदणे संघाच्या जिंकण्यासाठी 6 षटकामध्ये लक्ष्मी एंटरप्राइजेस पनवेल कॅप्टन हर्षल भुजबळ, टीम ओनर चंद्रकांत पोपेटा आणि विनोद भोईर यांना 52 धावांची गरज आहे. ती 6 षटकांमध्ये. हे सत्र पहिलं इथेच संपलेलं आहे. घेऊया एक छोटासा ब्रेक. भेटूया या छोट्याशा ब्रेक नंतर. जेवण आलेलं आहे. ज्यांना जेवायचं आहे त्यांनी कृपया जेवून घ्यावं. स्टेजवर पाठवा ना. महेश विरणकर यांचं हार्दिक स्वागत. महेश विरणकर जे महेश स्पोर्ट्स यांचं स्पोर्ट्सचं शॉप आहे. या परिसरातील नावाजलेले, रायगड जिल्ह्यातील नावाजलेले खेळाडू आणि आमच्या अचानक मोपाडा संघामध्ये बरीच वर्ष खेळलेले आहेत आणि 40+ या टुर्नामेंटमध्ये सुद्धा खेळणार आहेत. त्यांचं हार्दिक स्वागत. आणि सतीश देवकर यांचंही हार्दिक स्वागत.
चेंडू बघा, सिक्सर कंपनीचा चेंडू या स्पर्धेमध्ये आपण वापरलेला आहे. 40+ रायगड मास्टर्स बिग बॅश 2025ला आपले स्पॉन्सरशिप माधव बाग यांनी घेतलेली आहे. माधव बाग ज्याचं कुपन, हेल्थ चेकअपचं कुपन मॅन ऑफ द मॅच साठी देण्यात आलेलं आहे. आयुर्वेदा हॉस्पिटल माधव बाग चेंडू वापरण्यात आलेला आहे. एका बाजूला माधव बाग आणि एका बाजूला 40+ रायगड मास्टर्स बिग बॅश लीग 2025. या मॅचमध्ये 36 चेंडूमध्ये 52 धावांची गरज आहे. ती लक्ष्मी एंटरप्राइजेस पनवेल या संघाला. जेवण आलेलं आहे. ज्यांना जेवायचं आहे त्यांनी जेवून घ्या. यानंतर लक्ष्मी एंटरप्राइजेस आणि नरेश दादा धाकटे पंढरी, आपण टॉस करून घ्या. टॉस करून घ्या. कॅप्टन भाऊ, संतोष मात्रे मला असं वाटतं बॅटिंगला पहिले जातील. नरेश दादा युवा प्रतिष्ठान धाकटी पंढरीचे देवेंद्र क्षत्रिय यांना विनंती आहे, टॉस साठी आपण या. देवेंद्र क्षत्रिय, अशोक पारंगे आणि डवळे, विनायक डवळे या दोघांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. क्षत्रिय आलेले आहेत, देवेंद्र क्षत्रिय. तरी हर्षल भुजबळ, आपण टॉस साठी फक्त 1-2 मिनिट या. चला, सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे. हर्षल भुजबळ, आपली सलामीची जोडी मैदानात पाठवा लगेच. आणि टॉस साठी 1-2 मिनिट फक्त टॉस करून जा. विनोद भाऊ, टॉस करून घ्या ना. ओके, चला टॉस करण्यात येतोय. लक्ष्मी एंटरप्राइजेस पनवेल विरुद्ध नरेश दादा धाकटी पंढरी. आपले विनोद भोईर कॅप्टन, मला सुद्धा हर्षल भुजबळ मैदानात बॅटिंग साठी गेलेले, त्यामुळे टीम ओनर विनोद भोईर आणि प्लेयर टॉस साठी आलेले आहेत. आमचे विनायक डवळे आणि अशोक पारंगे यांच्या शुभ हस्ते टॉस करण्यात आलेला आहे. 40+ रायगड मास्टर्स बिग बॅश लीग 2025. 36 चेंडू मध्ये 52 धावांची गरज आहे. आणि मैदानात कोण गेले तर संतोष म्हात्रे आणि हर्षल भुजबळ. जर आपण आतापर्यंतचा या दोन्ही खेळाडूंचे जर रेकॉर्ड्स बघितले, आतापर्यंतचा जर त्यांचा लेखाजोखा बघितला, तर हे 2 फलंदाज एवढे घातक फलंदाज आहेत की हे जे 52 धावांचं टार्गेट आहे त्यांच्या समोर, तसं पाहता आतापर्यंतचा इतिहास पाहता फार तुटपुंज असं टार्गेट आहे. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये अनिश्चितता आपण क्रिकेटमधली बघितलेली आहे. आणि जर का
रितू स्पोर्ट्स विंधणे संघानं विजय पाटील साहेबांच्या सगळ्या ब्रिगेडरनं जर रवी पाटील यांच्या या सगळ्या खेळाडूंनं जर चांगली गोलंदाजी केली, अटॅकिंग फिल्डिंग केली, चांगली गोलंदाजी केली तर या 52 धावा पण एखाद्या हिमालयासारख्या भासू शकतात. काय वाटतं अक्षय? नक्कीच संतोष मात्रे नाव हे विसरून सर चालणार नाही, कारण ज्या वेळेला 40+ इतिहासाची पानं लिहिली जातील तेव्हा संतोष मात्रे नाव घेतलं जाईल. कारण भेडकल इतर जी पहिली स्पर्धा झाली त्याचे विनर कर्णधार म्हणून ते होते आणि त्यावेळेला त्यांनी जिंकलाय. आणि अर्थातच त्यांच्याकडे एक क्षमता आहे, कॅलिबर आहे आणि स्वतः सरसेनापती त्यांच्यासोबत आहे हर्षल भुजबल. ही जोडी मात्र कदाचित जरी चांगला स्टार्टअप दिला तर प्रतिस्पर्धी संघाला अडचणीत सुरुवातीच्या सत्रामध्ये नक्कीच आणेल. हा, आणि संतोष मात्रे हे अध्यक्ष राहिलेले आहेत रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटचे. एक वेगळी संकल्पना त्यांनी रायगड टेनिस क्रिकेटमध्ये आणली आणि शिस्त या रायगड टेनिस क्रिकेटला पहिल्यांदा लावली ती संतोष मात्रे यांनी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी आपल्या या रायगड टेनिसला एक चांगले सुगीचे दिवस आणून दिलेले आहेत. आता राकेश गायकवाड हे या रायगड ग्रामीणचे अध्यक्ष आहेत. संतोष मात्रे जुने खेळाडू आहेत, साधारण 25, 30, 40 वर्ष त्यांचा खेळ आपण पाहत आलेलो. रिव्हर स्वीप लिलया मारत असतात, चांगले देखणे फटके त्यांच्या बॅटमधून आपण बघितलेले आहेत. सामना सुरू होतोय आणि रिव्हर स्वीपचा पहिलाच फटका त्यांना खेळायचा होता, मात्र गोलंदाज हुशार निघाले. संदीप तांडेल यांनी पहिला चेंडू टाकला, तो निर्धाव. रवी पाटील साहेब बघा हातामध्ये ग्लोव्ज घालून उभे आहेत आणि पहिला चेंडू टाकला गेला तो समोरून इर्शालगड एंडकडून. हो, फुलटॉस चेंडू जमीन लगतचा फटका स्क्वेअर लेग मध्ये, एक सिंगल रन. वा, मस्त थ्रो, एक धाव. आणि या एक धाव आरोग्यासाठी असा आपला हा मूल मंत्र आहे. आणि त्या पहिली एक धाव या संघाची लक्ष्मी एंटरप्राइजेस पनवेल संघाची काढतायत ते संतोष म्हात्रे. हर्षल भुजबळ एक नावाजलेले खेळाडू, एक हंगाम 10-15 वर्ष जबरदस्त फॉर्म मध्ये असलेले हे खेळाडू, ऑलराऊंडर. पहिली बॉलिंग घेणार, पहिले बॉलिंगला, पहिले बॅटिंगला, आणि अशी बॅटिंग तुफानी त्यांची आपण बघितलेली आहे. अशी तुफानी गोलंदाजी आतापर्यंत पाहत आलेलो आहे. बघूया तशीच बॅटिंग आता या मैदानावर पाहायला मिळते का. 52 धावांचं टार्गेट आहे. हर्षल भुजबळ तपासणी करतायत. इथे रवी पाटील क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बदलण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सुरू आहे. इथे सर्कलचा नियम नाहीये, कारण हे सगळे 40+ खेळाडू आहेत. 3 खेळाडू सर्कलच्या आत आपण बघतोय आणि बाकीचे सगळे खेळाडू सीमारेषेला चिटकून उभे केलेले आहेत. हा चेंडू हर्षल भुजबळ यांना काय, हा चेंडू चांगला चेंडू पंचांनी डिक्लेअर केलेला आहे. यष्टिरक्षण सुंदर झालेलं आहे. डॉट बॉल, डॉट चेंडू आणि बॅटची कडा घेतलेली या चेंडू विसावला तो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. पुन्हा एकदा तयार आहे संदीप तांडेल. फुलटॉस चेंडू, रिव्हर स्वीपचा फटका मारायचा होता, बांधून ठेवलेलं यष्टिरक्षण केलेलं आहे आणि आता अडचणीत सापडलेत हर्षल भुजबळ. तिसऱ्या पंचांकडे मदत मागितलेली आहे. ती लेग अंपायर यांनी, अविनाश पारंगे यांनी सरळ टीव्हीचा सिग्नल इथे दिलेला आहे. तिसरे पंच इथे तपासणार आहेत. अविनाश पारंगे तिसरे पंच इथे तपासणी करतायत. अरुण पारंगेंनी आता तो त्यांचा चेंडू आहे तो कोर्टमध्ये टाकलेला आहे, तो त्यांच्या मोठ्या भावाच्या, आणि नॉट आउट. आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित बॅट बरोबर टेकली आणि त्याच्यानंतर जस्ट म्हणजे सेकंदाचा पण 5वा भाग नंतर चेंडू लागला. सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदर यष्टी रक्षण आपल्याला बघायला मिळालेलं आहे. एक चांगलं क्रिकेट, स्टँडर्ड क्रिकेट. पहिल्यांदाच दबाव टाकण्याचा प्रयत्न दिसतोय मला असं वाटतं रितू स्पोर्ट्स विंधणे संघाचा. अक्षय 2 चेंडू डॉट खेळलेले आहेत हर्षल भुजबळनं. हो हो हो, यार्कर, फ्लाईट देत आहेत गोलंदाज तांडेल. खरं तर तांडेल म्हणजे दिशा देणार, आपल्या नावेला दिशा देणार, आणि एक चांगली दिशा आपल्या संघाला देतात रितू स्पोर्ट्स विंधणे संघाला ते गोलंदाज संदीप तांडेल. पहिलं षटक लाजवाब
असं षटक टाकलेलं आहे ते संदीप तांडेल यांनी. 5 चेंडूमध्ये त्यांनी फक्त 2च धावा दिलेल्या आहेत. शेवटचा चेंडू आता संतोष म्हात्रेंना टाकणार आहेत. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना तपासतायत संतोष म्हात्रेंना ऑफ साईडला 1 2 3 4 5 जणांची फळी उभी केलेली आहे आणि 4 खेळाडू ऑन साईडला उभे केलेले आहेत. ते गोलंदाज संदीप तांडेल यांनी. हा चेंडू संतोष म्हात्रेंना मारलाय लॉंग ऑन मध्ये. क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू खाली उचललेला आहे चेंडू आणि सिंगलच रन घेतलेली आहे. पहिलं षटक संपलंय. टाळ्यांचा कडकडाट होतोय गोलंदाजांसाठी. रवी पाटील साहेब अभिनंदन करतायत आपल्या सर्व सहकार्यांचं. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या लक्ष्मी एंटरप्राइजेस पनवेल संघाच्या 3-0 सर, मोईली साहेब आलेले आहेत, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आयुष्यामध्ये सुरुवात आणि क्रिकेटमध्ये सुरुवात ही किती महत्वाची आता आपल्याला दिसून आलं. ज्यावेळेला पहिला फटका ज्यावेळेला मला वाटते ठरवला नव्हता सर, ज्यावेळेला तुमच्या अमोघ वाणीतून ते शब्द पडले आणि तेव्हा त्यांनी तो एक्झिक्यूट करायला गेले, तिथून मग तो डॉट झाला आणि त्यानंतर परत मग हर्षल भुजबळ यांनी तसाच प्रयत्न केला, त्यांना देखील यश मिळालं नाही आणि तो मग प्रेशर बिल्डअप होत होत आता आपण पाहिला तर पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि 3 धावा धावपटलावर बिनबाद आपण इथं पाहतोय. तर विनंती करतोय अधिकचा वेळ नका दौडू, आपण स्पीडअप करायचं आहे, सहकार्य करा, कारण ही स्पर्धा आपली आहे आणि या स्पर्धेला मात्र सहकार्य देखील आपलंच असायला पाहिजे. 3 धावा मात्र धावपटलावर आहे. नाव मोठं आहे संतोष म्हात्रे आणि हर्षल भुजबळ, ही जोडी मैदानावर आहे आणि ही जोडी मैदानावर असताना नक्कीच मला वाटते प्रेक्षक देखील त्यांच्याकडून अपेक्षेच्या नजरेतून पाहत आहेत आणि त्या अपेक्षा पूर्ण करायची जबाबदारी मात्र या दोन्ही खेळाडूंची सर असणार आहे. नाही, नक्कीच अपेक्षांचं ओझं आहे ना, त्या अपेक्षांचं ओझं कधी कधी माणसाला म्हणजे मानसिक संतुलन कधी कधी वाढवतं पण कधी कधी कमी पण करतं. पण आता या मैदानावर काय होणार हे पाहणं गरजेचं ठरणार आहे. पहिलं षटक तर अगदी शांत चित्तानं, कोणतंही टेन्शन न घेता अगदी संथ गतीनं खेळलेले आहे ते दोन्ही फलंदाज. गोलंदाजी सडेतोड गोलंदाजी मला असं वाटतं अक्षय झालेली आहे पहिल्या षटकामध्ये. संदीप तांडेलनं सुंदर षटक पहिलं टाकलेलं आहे. दुसरं षटक रुपेश म्हात्रे यांच्या वाटेला आलेलं आहे. बघूया रुपेश म्हात्रे राईट आर्म ओव्हर दी विकेट गोलंदाजी करतायत. हो हो हो, काय फटका सजवलाय संतोष म्हात्रेनं. कव्हरच्या दिशेनं फटका बॅकफुटवर जाऊन मारलाय आणि या चेंडूवर सहज दिलेलं या 2 धावा त्यांनी धावून पूर्ण केलेल्या आहेत. त्यांना माहिती आहे की 10च्या आत ॲव्हरेज आहे, साधारण 8-8.5च्या धावाच्या सरासरीनं धावायचं आहे. अशा वेळेला कशाला घाई करायची, कशाला गडबड करायची. आता त्यामुळे त्यांनी पहिल्या षटकामध्ये गडबड नाही केली. मात्र आता ते टार्गेट कुठे गेले तर 9.72 वर टार्गेट गेलेलं आहे. साधारण 9.5च्या पुढे आस्किंग रन रेट गेलेला आहे आणि त्या अनुषंगानं आता या षटकामध्ये त्यांनी खेळायला सुरुवात केलेली आहे. गॅपमध्ये चेंडू मारतात आणि लांब लांब चेंडू मारून धावा जमवण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यामध्ये आत्ता या षटकामध्ये ते यशस्वी होत आहेत. नक्कीच आता यशस्वी झालेत. आता मोमेंटम शिफ्ट करावं लागेल, कारण पहिला गोलंदाज एवढा प्रभावी ठरलाय की ते एक प्रेशर जनरेट झालंय, क्रिएट झालंय. प्रेशर तर लूज करायचं असेल तर मगासारखा अगदी आपण पाहतोय आत्मविश्वासी क्रॅकिंग क्रबर ड्राईव्ह आपण पाहिला विराट कोहलीच्या बॅटमधून पाहतोय, तसाच आपण संतोष म्हात्रे यांच्या बॅटमधून तो कबर ड्राईव्ह पाहिला. हर्षल भुजबळ, हो हो, व्हॉट अ बॉलिंग, एक्सलंट बॉलिंग. सटीक लाईन आणि लेनची गोलंदाजी केलेली. कसं थांबवलंय या फलंदाजानं, म्हणजे असं वाटलेलं सुरुवातीला की आता ही लुटुपुटूची लढाई होते की काय, लिंबूटिंबूची लढाई होते की काय, परंतु नाही, रितू स्पोर्ट्स विंदणे संघानं कंबर कसलेली आहे आणि सुंदर गोलंदाजी करतायत. हा शॉर्ट पिच चेंडू हवेत मारलाय, झेल होण्याची शक्यता आणि झेल टिपला जातोय. मोठा मासा गळाला लागलेला आहे. देव मासा मी तर म्हणेन की तो रितू स्पोर्ट्स विंदणेच्या आणि हर्षल भुजबळ निराश अंतःकरणानं मैदानाच्या बाहेर येतोय. कसा बघा चेंडू मस्त होता, शॉर्ट पिच होता. असं वाटलं हर्षलला की आपण जोरात मारूया, मात्र टायमिंग बरोबर जुळलं नाही. रुपेशनं थोडासा स्लो केलेला चेंडू हवेत खूप गेला उंच आणि सुंदर झेल टिपला गेला. राजेशनं हा झेल टिपला आणि फलंदाज बाद होतोय तो हर्षल भुजबळ. हर्षल भुजबळ स्वतः कर्णधार आता मैदानाच्या बाहेर निराश अंतःकरणानं येत आहेत. नवीन फलंदाज मैदानात जात आहेत ते रुपेश थळी.
मैदानावर एक मोठी घडामोड होणार होती वाटतं निश्चित होतं, कारण पहिल्या षटकामध्ये झालेलं प्रेशर बिल्डअप तिथून मात्र एकतर धावा तरी येणं होत्या नाहीतर विकेट, हे दोन मोठी घटना होणं निश्चित होतं आणि ती मोठी घटना झाली ती भुजबळ. अर्थात आपण पाहतोय मैदानाच्या बाहेर किती एक मोठा मासा गळायला लागलाय. आता इथून कमबॅक करण्याचा प्रयत्न हा नक्कीच प्रतिस्पर्धी संघाचा असेल, कारण आता सध्याचं मोमेंटम हे बिंधने संघाच्या बाजूने आहे. हे मोमेंटम जर शिफ्ट करायचं असेल तर पनवेल संघाला धावा मात्र नक्कीच बनवाव्या लागतील. नाही आणि आता धावा वाऱ्याची दिशा पण बघा ना अक्षय. म्हणजे भानामती व्हावी. नेहमी बऱ्याचशा वेळेला धावा वारा जो आहे तो पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतो, परंतु आता पूर्वेकडून पश्चिमेकडे वारा वाहतोय. त्यामुळे हा स्ट्रोक मारताना हर्षल भुजबळचा चेंडू लांब जास्त जाऊ शकला नाही आणि त्या जाळ्यामध्ये बरोबर अडकला हर्षल भुजबळ बाद झाला आणि 45+ फलंदाज मैदानात जातोय. रुपेश थळी लेफ्टी बॅट्समन शफल झाले. यॉर्कर चेंडूला खणून काढलाय, मिड विकेट मध्ये मारलाय आणि आता धावचीची शक्यता मात्र नाही. आपल्या क्रीजमध्ये पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचलेले आहेत. अंतिम क्षणी सांगितलं संतोष म्हात्रेंनी की घाई नको करू, अति घाई आणि संकटात नाही तर आपण संकटात आपल्याला जायचं नाही. सिस्टमॅटिक पद्धतीनं आपल्याला जसं म्हणजे SIP असतं ना, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, तसा आपल्याला प्लॅन करावा लागेल आणि तसा प्लॅन करण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत ते संतोष म्हात्रे. आणि ही स्टाईल संतोष म्हात्रेंची असते, बॅट खांद्यावर घ्यायची आणि इकडे तिकडे बघायचं, सगळीकडे टहलणी करायची आणि खेळण्यासाठी तयार. ओवळ्याचे संतोष म्हात्रे समोर आहेत गोलंदाज रुपेश म्हात्रे. जमिनी लगतचा फटका, एकच सिंगल रन या चेंडूवर मिळतीये. या सिंगल रन संतोष म्हात्रे पोचतात वैयक्तिक 6 धावांवर आणि एकूण धावसंख्या पोहोचते ती लक्ष्मी एंटरप्राइजेस पनवेल संघाची 1 बाद 8. 24 चेंडूमध्ये अजूनही 44 धावांची गरज आहे. दुसरं षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकामध्ये संदीप तांडेल यांनी धावा दिल्या फक्त 3. दुसऱ्या षटकामध्ये रुपेश म्हात्रेच्या धावा आलेल्या 5 आणि ज्या वेळेला गोलंदाजी करत होते फलंदाजी करणारे तेव्हा विनोद भोईरनं धावा दिलेल्या 5 आणि लारानं दिलेल्या 8. म्हणजे या दोन्ही षटकांमध्ये, या 4ही षटकांमध्ये 2 आकडी धावा काय आलेल्या नाहीयेत. नक्कीच आता प्रति षटक 11च्या सरासरीनं वाटचाल पुढे करावी लागेल, कारण 24 चेंडू आणि 44 धावसंख्येची आवश्यकता आहे. सुरुवातीचे 2 षटक मात्र विंधने संघाच्या बाजूनं खेळली गेलेली आहेत. इथून मात्र वरचढ व्हायचं असेल, आव्हान मात्र सोपं नाही आणि तितकंच कठीण देखील नाही. प्रयत्न मात्र मजबूत करावे लागतील, कारण 24 चेंडू आणि 44 धावसंख्येची आवश्यकता आहे. 24 चेंडू 44 धावा. अक्षयनं जसं सांगितलं 11 धावांची सरासरी. टेक्निकली विचार केला तर 1 षटकार 1 चौकार. 4 चेंडूमध्ये मिळाली 1 तर 1. परंतु जर प्रॅक्टिकली विचार केला तर संतोष म्हात्रे जर फलंदाजीला तिथे असतील तर मला असं वाटतं वरून स्ट्रोक मारण्यापेक्षा ते खालून स्ट्रोक मारण्यावर जास्त भर आतापर्यंत त्यांचा राहिलेला आहे. गॅपमध्ये चेंडू मारून ते धावा जास्त जमवण्याचा प्रयत्न करतायत. शॉर्ट पिच चेंडू हवेत मारला, झेल होण्याची शक्यता आणि संतोष म्हात्रे पण आता मैदानाबाहेर जाणार. संतोष म्हात्रे यांची पण आता विकेट पडलेली आहे, विकेट गेलेली आहे आणि सफलता मिळते ती ऋतू स्पोर्ट्स विंधणे संघाला. नक्की जिथे पाहतोय 2 महत्वाचे गडी बाद झालेत, कारण 24 चेंडूमध्ये 44 धावांची गरज होती आणि सर म्हणत होते की चौकार षटकार मारले तर कव्हर होतील, पण जेवढ्या वेगाने आणि जेवढ्या आपण सर समालोचन मधून आपण बघितलं अक्षय अंकुश थळेनं हा चेंडू टाकला ना तर एकदम म्हणजे स्टंपच्या पण मागे आले. हा फटका बरोबर पॉपिंग क्रीजच्या अंतिम लाईनवर त्यांचा पाय टच झालेला असा फटका मारला त्यांनी. वळून मारायचा होता फाईन लेगला, मात्र झेल गेला स्क्वेअर लेगला आणि अजून एक मोठा मासा गळायला लागलाय. नक्कीच नियमामध्ये हा फटका होता, कारण एक पाय त्यांचा पॉपिंग क्रीज मध्ये होता, पण इथून मात्र नियतीने साथ दिली नाही. फटका फसला गेला आणि विकेट मिळाला. नक्कीच आव्हान हे आता सोपं राहिलेलं नाही,
कारण इथून मात्र मोठ्या धावा बनवाव्या लागतील. समालोचक एक त्यांच्या वाणीतून आपण म्हणतो चौकार षटकार तेवढे सोपे, चौकार षटकार मैदानावर मारता येत नाही. आमच्या समालोचनाच्या माध्यमातून ते चौकार षटकार होत असतात, पण तिथून मात्र ते चौकार षटकार येणं खूप आता अपेक्षित आहे. कारण आता 2 मोहरे तंबूमध्ये परत येतात आणि ते देखील महत्त्वाचे. आणि धावपटलावर धावा स्थिरावल्यात मात्र 8 वरती. 23 नक्कीच अक्षय, 23 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी आता 44 धावांची गरज आहे. आणि विनोद भोईर मैदानात गेलेले आहेत. भाऊ तगडे पोलिसमॅन जोरात मारायचा होता, काय टर्न करतोय हा गोलंदाज अंकुश तांडेल ना, अंकुश तांडेल फिरकीचा थळी. अंकुश टकले स्वतः कर्णधार, त्यानं आता सगळी ही जबाबदारी आपल्या हातामध्ये घेतलेली. अंकुश टकले वळवतोय चेंडू, 2-3 पावलांचा रन पे शॉर्ट पिच चेंडू मारलाय, हवेमध्ये आहे पुन्हा, मात्र सेफ लँडिंग झालेलं आहे चेंडूचं. दुसरी धाव धोकादायक होऊ शकते, परंतु नाही. 2 धावा धावून पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धावांनी एकूण धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचते ती 10 लक्ष्मी एंटरप्राइजेस पनवेल या संघाची. नक्कीच अंकुश टकले हा सरसेनापती नेतृत्व करतोय ऋतू स्पोर्ट्स विंधने संघाचं. आणि त्यांचं इंटरव्ह्यू सेशन मध्ये म्हणालं की मी फॉर्म भरला नाही, आयोजकांनीच माझा फॉर्म भरला गेला आणि मला सिलेक्ट केलं गेलं. एक विश्वास दाखवला गेला आणि तो विश्वास सार्थकी लावायचा आहे आणि तो प्रयत्न गोलंदाज करतोय. बॅटची कणा घेऊन चेंडू बॅक ऑफ द स्टंप येतो, तिथे क्षेत्ररक्षक आहे, प्रोटेक्शन दिलं गेलेलं आहे. अगदी 50 अबोचा खेळाडू आहे, कारण पर्पल कॅप इंडिकेट करतोय. प्रत्येकाला एक कोड वर्ड दिलाय कॅपच्या माध्यमातून. पर्पल कॅप 50+, येलो कॅप 45+, व्हाईट कॅप 40+, असा एक कोड वर्ड आहे. आणि तोच 50+चा खेळाडू यष्टीरक्षक मला वाटतं किंग मेकर मी तर म्हणेल, मास्टर माइंड विकेट किपर रविदादा अगदी यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहतोय. पूर्ण मॅनेजमेंट सध्या मैदानाचं त्यांच्यावर आहे. अक्कल लढवतात, शक्कल लढवतात, वेगवेगळ्या युक्त्या लुप्त्या. बघा प्रत्येक चेंडूवर क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पण बदलताय. हा आला की अशी फिल्डिंग लावायची, तो आला का अशी फिल्डिंग लावायची. आणि या रणनीत्याच मला असं वाटतं एखाद्या खेळाडूला पुढे नेत असतात. कॅप्टन्सी जी आहे ती कॅप्टन्सी आपण बोलतो तेवढं सोपं काम नाही आहे, ते कठीण काम आहे, प्रेशरचं काम आहे, अकलेचं काम आहे, बुद्धिमत्तेचं काम आहे, श्रमाचं काम आहे. आणि ते करतायत इथे रविदाता. हो हो हो, हा चेंडू मारायचा होता ऑन साईडला, बरोबर बॅटच्या मधोमध नाही आला चेंडू, यष्टीरक्षकाला पण चकवून गेला. 22चा इशारा पंचांकडून येतोय. या सिंगल रन धावसंख्या वधारते. 12 धावा होत आहे त्या लक्ष्मी एंटरप्राइजेस पनवेल संघाच्या स्कोर कार्डवर. इकडे पोपेटा साहेब बसले, थोडेसे टेन्शनमध्ये आलेत, कारण असं वाटलेलं की खूप असं छोटं लक्ष आहे, परंतु नाही. क्रिकेटमधली ही अनिश्चितता बघा कोणाकोणाला कोणकोणते दिवस दाखवते. आता ही मॅच थोडीशी टर्न झालेली आहे, ऋतू स्पोर्ट्स विंधण्याच्या बाजूने गेलेली आहे, परंतु 1-2 षटकार जर भावने ठोकले ना की मॅच परत लक्ष्मी एंटरप्राइजेस पनवेल संघाच्या बाजूने येऊ शकते. नक्कीच पहिल्या सत्रामध्ये असं वाटत होतं की या धावा कमी पडतील प्रतिस्पर्धी संघाला, पण इथे मात्र आता चित्र बदललंय. जसं विकेट 2 आपण पाहतोय, मात्रे आणि भुजबल जसे मैदानाच्या बाहेर गेले तसा टर्न एक कलाटणी बसली आहे. मारलाय भावने, जोर काढलाय आणि हा चेंडू ठोकलाय भावने सरळ लांगून सीमारेषेक पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. क्या बात आहे भाऊ, जबरदस्त फलंदाजी. असं वेळेवर कामास येणारा मित्र तोच तर खरा मित्र आपण म्हणतो. वेळेवर षटकार मारला. या अगोदर अंकुश टकलेनं 5 चेंडू चांगले टाकले, 2च धावा मला असं वाटतं त्यांनी दिलेल्या, मात्र या शेवटच्या एका चेंडूवर षटकार ठोकला तो भाऊनं. आणि आता टार्गेट जे 52 आहे त्या टार्गेट पाठलाग करताना स्कोर कार्डवर येत आहेत त्या लक्ष्मी एंटरप्राइजेस पनवेलच्या 18 धावा. 18 चेंडूमध्ये आता 34 धावांची गरज आहे. ड्रिंक टाइम आहे झालेला आहे. 12th मॅन आपण पाणी मैदानात घेऊन जा. 13-14. कोणाला जेवायचं असेल तर आपण जेवून घ्या. अण्णा गावडे, YB पाटील, रवी पाटील, संदीप मुंडे, तात्या विशे, अमोल मालकर
अनंता गाताडे, शशी भंडारकर, प्रशांत खांडेकर, बाळा, अरुण पारंगे, अविनाश पारंगे, नरेश म्हात्रे, संतोष जोरकर, वाय बी पाटील साहेब, रवी पाटील, PSI खिल्लारे साहेब, संदीप माळी, अशोक पाटील, सुभाष पवार, भास्कर भोईर, ही सगळी मंडळी इथे व्यासपीठावर आहे आणि मदत पण सगळेजण इथे या स्पर्धेसाठी करतात. आमचे पद्मांना मोहिली आलेले आहेत, कपिल एंटरप्राइजेसचे ओनर, परंतु ते मला असं वाटतं दुसऱ्या टीममध्ये खेळणार आहेत ना अण्णा? हां, येस, मेडिटेक पनवेलमध्ये खेळणार आहेत. रमेश कुरंगळे हे इथे मदत करतायत. भात वाढतायत, सगळ्यांना जेवण वाढतायत. जेवण चांगलं तयार आहे. आज मला असं वाटतं वरण भात, भाजी मटकीची, लोणचं, पापड, शुद्ध शाकाहारी जेवण आहे. आणि जे अगदीच खूप नॉन व्हेजला कंटाळलेले आहेत त्यांच्यासाठी पण नॉनव्हेज पण आहे. त्यामुळे व्हेज आणि नॉनव्हेज हे दोन्ही जेवण तुम्हाला मिळणार आहे. तर सगळ्यांना विनंती आहे आपण त्याचा सगळ्यांनी आस्वाद घ्यावा. वळूया मैदानावर. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आपण घर बसल्या या मॅचचं थेट प्रक्षेपण आपण बघू शकतो. आमचे संदेश पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी या मॅचचं थेट प्रक्षेपण तुम्हाला घर बसल्या दाखवतात. 40+ मास्टर्स, रायगड मास्टर्स, बिग बॅश लीग 2025चं माझे साथी स्कोरर खूप वर्षांनी आमचे रोहित गाताडे, ज्यांना आम्ही सगळे प्रेमाने दत्ता म्हणतो, ते बऱ्याच वर्षांनी आमच्या समवेत स्कोरिंगसाठी इथे आलेले आहेत. आणि स्कोअर कार्डवर धावा बघा, जिंकण्यासाठी 18 चेंडूमध्ये 34 धावांची गरज आहे. ती लक्ष्मी एंटरप्राइजेस पनवेलला 52 धावांचं टार्गेट होतं. गोलंदाजीच्या मार्कवर येणार गोलंदाज बॉलर नेम अंकुश, बॉलरचं नाव सचिन ठाकूर घरात, सचिन घरात. यस, हो काय स्पीड आहे मात्र. ओ वॉट कॅच, वॉट कॅच, जबरदस्त झेल रवी पाटील साहेबांनी घेतलेला आहे. गोलंदाज जसा चेंडू टाकला तसा धावत सुटलेला आहे डायरेक्ट. असं वाटलेलं टक्कर होईल परंतु नाही. अंतिम क्षणी असं पटकन टर्न घेतला गोलंदाजांनी आणि हा झेल टिपला गेला. बघा कसा चेंडू टाकला, सुंदर चेंडू होता. बॅटची कडा घेतली, हवेमध्ये चेंडू गेला आणि टक्कर नाही झाली, पण झेल मात्र रवी पाटील साहेबांनी मस्त टिपला. कॉलिंग चांगलं झालं आणि ब्रेक अंतिम क्षणी लावला तो सचिन घरत यांनी. आणि एक चांगला फलंदाज बाद होतोय तो फलंदाज रुपेश थळी. मस्त क्रिकेट, जबरदस्त क्रिकेट, काय क्रिकेट बघायला मिळतंय. असं वाटलेलं की लक्ष्मी एंटरप्राइजेस पनवेल हा संघ सहज गत्या 52 धावांचं टार्गेट पूर्ण करेल, परंतु नाही. रवी पाटील साहेबांनी युक्त्या लुप्त्या लढवलेल्या आहेत, वेगवेगळ्या शकला लढवल्या, आकला लढवल्या आणि आता मॅच टफ बनवलेली आहे. अजूनही कोण जिंकेल कोण हरेल सांगू शकत नाही, परंतु कागदोपत्री आता जर आपण विचार केला तर साधारण 11च्या पुढे रनरेट गेलेला आहे. त्यामुळे हा सामना रितू स्पोर्ट्स विंधणे संघाच्या बाजूने थोडासा झुकलेला आहे. परंतु जसा सदाशिवराव भाऊ, जसा अब्दाली आणि आपल्या मराठ्यांविरुद्ध जसा उभे राहिलेले आणि मराठ्यांचं रक्षण केलेलं, तसे भाऊंनी जर का 2-3 षटकार या मैदानावर जर ठोकले तर या मॅच मध्ये रंगत येऊ शकते. मैदानात मला असं वाटतं लारा गेलेत का? येस, लारा, अजूनही लारा आहे. राजेश गायकर वाईटचा इशारा पंचांकडून येतोय. खरं तर लक्ष्मी एंटरप्राइजेस मध्ये बॅटिंग ऑर्डर स्ट्रॉंग आहे. बेलवलीचे राजा, एक काळ होता बेलवलीला ऑस्ट्रेलिया बोलायचे ना सगळे. ओ हा चेंडू अंतिम क्षणी कट केलाय. एकच सिंगल रन मिळते. सगळ्या फलंदाजांना बांधून ठेवलं या गोलंदाजाने. लाजवाब
अशी गोलंदाजी प्रत्येक गोलंदाजानं केले. संदीप तांडेलनं फक्त 3 धावा दिल्या, रुपेश म्हात्रेने फक्त 5 धावा दिल्या, अंकुश टकलेनं 5 चेंडूमध्ये 2च दिलेल्या, परंतु शेवटच्या चेंडूवर षटकार. आणि सचिन घरात हेही चांगली गोलंदाजी करतात. फलंदाजांना त्यांनी जखडून ठेवलेलं आहे, आता हाताला माती लावलेली आहे. ते भाऊंनी गरा गरा बॅट फिरवली आणि आता टेहळणी करतायत. कुठे कुठे क्षेत्ररक्षक तैनात केलाय, बघितलंय, डोक्यामध्ये पण त्यांनी आता साठवलेलं आहे. 50+ खेळाडू आहेत. विनोद भोईर त्यांच्यासाठी ऑन साईडला बघा 3 खेळाडू सीमारेषेला चिटकून उभे केलेले आहेत. ते रवी पाटील यांनी चौथा पण बोलवला की काय, मारलाय मात्र जमिनी लगत एकच सिंगल या चेंडूवर मिळते. भाऊ यांना एका सिंगलनं धावफलक हळूच वाढतोय, धावसंख्या पोहोचते ती 21च्या घरात. 21 फॉर लॉस ऑफ 3 विकेट्स. 3.3 ओव्हर्स कंप्लीट झालेल्या आहेत. आणि सचिन घरात वेगवेगळ्या पद्धतीचे चेंडू टाकतायत, कधी स्पीडमध्ये, कधी थोडासा वेग कमी करतायत. नरेश मला असं वाटतं आलेले दिसत आहेत, त्यांचं पण हार्दिक हार्दिक स्वागत. दोन्ही फलंदाजांमध्ये आता विचार विनिमय झालेला आहे. 30 मिनिटांमध्ये तुम्हाला 6 षटकं संपवायची आहेत. हेड कोर्ट आमचं, हायकोर्ट नाही, हेड कोर्ट आमच्या अण्णा गावडेंचा आदेश आलाय. जबरदस्त टोला, गॅप मध्ये चेंडू आणि चौकार. मस्त या मॅचला या चौकारानं आता कलाटणी दिलेली आहे. राजेशनं आपली जी बॅटिंग आहे ती दाखवायला आता सुरुवात केलेली आहे. खरं तर राजेश 5व्या क्रमांकावर आलेत, परंतु उपयुक्त अशी फलंदाजी बघा, कसा चेंडू टाकला. ओव्हरपिच चेंडू होता, फुटवर्कचा वापर केला, थोडंसं पॉपिंग क्रीजच्या पुढे आले आणि गॅपमध्ये राजेशनं आपल्या आवडीचा फटका मारला. लॉंग ऑन सीमारेषे पलीकडे दमदार असा चौकार मारतायत ते राजेश असे खेळाडू आहेत, कोणत्याही क्षणी मॅचला कलाटणी देऊ शकतात, चौकार षटकार ठोकू शकतात. हा चेंडू मात्र थोडासा स्लो केला सचिन घरत यांनी आणि या चेंडूवर मिळते ती फक्त एक सिंगल. मस्त सामना, अटीतटीचा सामना. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. दोन्ही संघांमध्ये अष्टपैलू खेळाडूंचा भरणा आहे. रितू स्पोर्ट्स विंदणे कॅप्टन अंकुश टकले विरुद्ध लक्ष्मी एंटरप्राइजेस पनवेल कॅप्टन हर्षल भुजबळ, असा हा लीगचा आजच्या दिवसातील दुसरा सामना आपण पाहतोय. पहिला सामना समर्थ विंदणे संघानं जिंकलेला आहे. नयन थळी आणि वायबी पाटील साहेबांनी. या मॅच मध्ये आता कोण सरस ठरणार? सचिन घरात, विनोद भाऊ, एक षटकार ठोकलाय विनोद भाऊंनी, दुसरा पण मारण्याचा प्रयत्न आहे. हातोडा आपला मारतायत, म्हणजे छोटे छोटे वार नाही तर मोठे मोठे वार करतायत. गदा, जशी भीमाची गदा जशी मारली जाते तशी गदा मारण्याचा प्रयत्न करतायत. मात्र चेंडू स्लो असल्या कारणानं हा चेंडू बाहेर जात नाहीये, टायमिंग बरोबर जुळत नाहीये आणि अशा रीतीने हे षटक संपल्याचा इशारा पंचांकडून येतोय. 4 षटकं संपलेली आहेत. स्कोर कार्डवर रन आहेत लक्ष्मी एंटरप्राइजेस पनवेल संघाच्या 28. 12 चेंडूमध्ये अजूनही जिंकण्यासाठी 24 धावांची गरज आहे. म्हणजे जो आस्किंग रन रेट आहे तो झालाय 12चा. सगळं 12चं झालंय. काय अण्णा? अण्णाच आहेत 13चे आहे ना. वायबी पाटील साहेबांना पटलंय. 12 चेंडूमध्ये 24 धावांची गरज आहे. 12 चेंडू 24 धावा, 1 धाव आरोग्यासाठी हा मूल मंत्र घेऊन आलेली ही स्पर्धा आहे. 40+ रायगड मास्टर्स बिग बॅश लीग 2025. खरं तर 40+चं हे रोपटं आमच्या अण्णा गावडे साहेबांनी लावलं आणि त्या रोपट्याचा आता वटवृक्ष झालेला आहे. तळागाळामध्ये रायगडच्या फक्त शहरामध्ये नाही तर खेडोपाड्यामध्ये आपण आता हे 40+चे खेळाडू जे घरी बसले होते शांत तरुणांचा खेळ बघत, ते आता मैदानावर आलिशान मैदानावर खेळताना आपण त्यांना पाहतोय. 50+चे खेळाडू आहेत, 60+चे खेळाडू आहेत, ज्यांनी शेतामध्ये अगदी ढेपळांमध्ये क्रिकेट खेळलं ते आज आलिशान हिरव्यागार मैदानावर पण खेळतायत. हो, वाईड चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर, वाईड चेंडू. 12-24चं समीकरण आता 12-23 वर येऊन ठेपलेलं आहे. 12 चेंडूमध्ये 23 धावांची गरज. लक्ष्मी एंटरप्राइजेस
पनवेल या संघाला. राजेशसाठी हा चेंडू, राजेशनं मारलाय चेंडू लॉंगांमध्ये, एकच धाव मिळणार आणि सुंदर क्षेत्ररक्षण पण सजवलंय. गोलंदाजांची खासियत काय राहिली माहिती आहे रोहित, की फास्ट चेंडू टाकलेच नाही त्यांनी, जे टिट फॉर टॅटला त्यांनी चान्सच नाही दिला. स्लो चेंडू टाकलेत, स्पीड कमी केलेला आहे, हवा पण नाही आहे मैदानावर, फ्लॅग बघा तसेच्या तसे आहेत, त्यामुळे त्याचा फायदा गोलंदाजांनी उठवला आहे. आता काय फलंदाजांना करायला हवंय, ताकद लावावी लागणार आहे. ताकदीचे फटके असले तर हा सामना लक्ष्मी एंटरप्राइजेस पनवेल संघाकडे झुकू शकतो, 1-2 षटकार लागू शकतात. ताकद लावली भाऊंनी, जोरात ताकद लावली, परंतु थोडीशी कमी आणि झेल बाद झालेले आहेत. भाऊ थोडेसे निराश, हताश, आकाशाकडे बघतायत आणि निराश अंतःकरणानं मैदानाच्या बाहेर येत आहेत. एक आशा होती भाऊंकडून की काहीतरी या मॅचमध्ये षटकार चौकार ठोकतील, मात्र बाद होत आहेत आणि सफलता मिळते ती दिनेश बंडा यांना. हा चेंडू बघा, दिनेश बंडांनी थोडासा स्लो केला, ऑफस्टंपच्या बाहेर ठेवला, हा चेंडू मारला जोरात. भाऊ यांनी ताकद लावली, मात्र थोडासा सीमारेषेच्या जवळ हा झेल टिपला गेला. फलंदाज बाद होत आहेत ते विनोद भोईर आणि अजून एक हादरा बसतोय तो लक्ष्मी एंटरप्राइजेस पनवेल या संघाला. आमचे चंद्रकांत पोपेटा थोडेसे नाराज झालेले आहेत. प्रशांत करपे मला असं वाटतं तिकडून मॅच बघत असतील. प्रशांत करपे म्हणत असतील की मी गेलो असतो तर बरं झालं असतं तिकडे, परंतु तिकडे कोण धंदा बघणार नाही का. तिकडे मटन लपेटा, चिकन लपेटा, मच्छी फ्राय, अतिशय चांगलं रेस्टॉरंट आहे आणि भरपूर योगदान प्रशांत करपेंनी आपल्या या रायगड क्रिकेटसाठी दिलेलं आहे. मोठमोठे खेळाडू त्यांच्या टीममध्ये खेळलेले आहेत. गावागावातून, खेड्यापाड्यातून त्यांनी प्लेयर सिलेक्ट करून त्यांना चांगली संधी देऊन, त्यांना चांगलं मैदान देऊन त्यांना रोशन केलेलं आहे, त्यांना चमकवलेलं आहे. असे पोपेटा साहेब आणि आमचे प्रशांत करपे यांचंही आपण समालोचकांच्या वतीनं त्यांनाही आपण धन्यवाद देऊया. या मॅचमध्ये वळूया. जिंकण्यासाठी 10 चेंडूमध्ये 22 धावांची गरज आहे आणि मैदानात उतरले आहेत ते दीपक शेळके. शेळकेंनी मारलाय चेंडू लॉंग ऑफ मध्ये, पुन्हा त्याच क्षेत्ररक्षकाकडे आणि लगातार 2 विकेट्स दिनेश बंडांच्या नावावर. क्या बात आहे दिनेश बंडा, इथे गाडलाय त्यांनी मस्त त्यांच्या संघाचा झेंडा आणि खरोखर झेंडा फडकवतात आपल्या संघाचा. मॅन ऑफ द मॅचच्या रेसमध्ये आता ते गेलेले आहेत दिनेश बंडा. काय फटका सजवलेला, मात्र सरळ चेंडू गेला तो क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि दिनेश बंडांना मिळतीये ती विकेट. रुपेश म्हात्रेने लगातार 2 झेल टिपलेले आहेत आणि आता मैदानाच्या दिशेने रवाना होत आहेत ते सुलक्षण भोईर उर्फ लारा. लारा मैदानाच्या दिशेने रवाना. व्यासपीठावर आमचे अण्णा गावडे, त्यानंतर अशोक पारंगे. एक काळ असा होता की अण्णा गावडे आणि अशोक पारंगे यांचा 36चा आकडा होता. 36चा आकडा आता 63 होऊन बसलेला आहे. हा, आणि आपण बघितलेलं आहे सगळीकडे, म्हणजे कट्टर दुश्मन आणि कट्टर दोस्त होतात. आता एकच टीम त्यांनी टाकलेली आहे, कपिल एंटरप्राइजेस. असं चांगलं आहे. व्यासपीठावर आमचे अण्णा गावडे बसलेले आहेत, तिकडे बाजूला YB पाटील साहेब आहेत, शशी भंडारकर, त्यानंतर आमचे अनंत गाताडे 40+ रसायनीचे, अशोक पारंगे, विनायक डवळे, टिके कुरंगळे, या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. जिंकण्यासाठी आता 9 चेंडूमध्ये 22 धावांची गरज आहे. लारा तयार आहे. दिनेश बंडा हायट्रिकच्या उंबरठ्यावर. ओ हो हो हो, वाईड चेंडू, वाईड चेंडू आणि यष्टी रक्षकांना आपलं काम चोख बजावलेलं आहे. 2 लगातार विकेट घेतलेला या मॅच मध्ये कमबॅक केलंय. खरं तर रितू स्पोर्ट्स विंधणे संघाला ते दिनेश बंडानं. हो, लारानं हवेत मारलाय चेंडू, फाईन लेगला. प्रसाद मला असं वाटतंय तिथे आणि सुंदर झेल टिपला. मस्त गोलंदाजी. रवी पाटील साहेब बघा कसे धावत येतात. प्रसाद पण तिकडून धावत येतोय आपल्या सहकाऱ्यांना भेटण्यासाठी. आनंदोत्सव साजरा करतायत, कारण वेळच तशी आहे बघा. असं वाटलेलं कागदोपत्री की हा सामना लक्ष्मी एंटरप्राइजेस पनवेल संघ सहज जिंकेल, परंतु रितू स्पोर्ट्स विंधणे संघ भारी पडलेला आहे तो या मॅच मध्ये. लो स्कोरिंग मॅच दत्ता आपण बघितलेलं बऱ्याचशा वेळेला की लो स्कोरिंग मॅचच टफ होतात.
लो स्कोरिंग मॅचचा अंदाज लावणं कठीण होऊन बसतं बऱ्याचशा वेळेला आणि तेच झालेलं आहे. फलंदाज बाद होत आहेत ते लारा आणि सुरेश पिटनाईक मैदानाच्या दिशेनं रवाना. सगळे खेळाडू आता एकत्र आलेले आहेत. व्हाईट कॅप म्हणजे 45+. येल्लो 45+, व्हाईट कॅप 40+ आणि पर्पल 50+. 50+चे प्लेइंग 11 मध्ये 2 प्लेयर्स घेणं गरजेचं आहे. 45चे 3 आणि त्यानंतर उरलेले 40+चे असा आपला नियम आहे. 6 षटकांचे सामने जिंकण्यासाठी आता 8 चेंडूमध्ये 21 धावांची गरज आहे. 8 चेंडू 21 धावा. हा चेंडू दिनेश बंडांचा. हो, वाईड वाईड वाईडचा इशारा. मला असं वाटतंय वाईडचा मान देतात की काय. वाईड टाकला की पुढच्या चेंडूवर विकेट मिळते. आपण बघितलंय 3 चेंडू आतापर्यंत वाईड टाकलेले दिनेश बंड. 3 वाईड 3 विकेट. हा, 1 वाईड 1 विकेट. फुल टॉस मारलाय. 1 धाव. 1 धाव आरोग्यासाठी. सिंगल डबलनी काही होणार नाहीये. बून बून से बनताय सागर आपण ऐकलंय. परंतु दिनेश बंडानं काय गोलंदाजी केली आहे या मॅच मध्ये. कमबॅक केलेलं आहे. अजूनही 19 धावांची गरज आहे. ती 7 चेंडूमध्ये अजूनही मॅच गेलेली नाहीये खरं तर लक्ष्मी एंटरप्राइजेस साठी. एक जरी षटकार आला ना या ओव्हरमध्ये तरी मॅच मध्ये कमबॅक करू शकते लक्ष्मी एंटरप्राइजेस. प्रयत्न करतोय फलंदाज राजेश आणि जोपर्यंत राजेश विकेटवर असेल तोपर्यंत आशा आकांक्षा नक्कीच असतील त्या लक्ष्मी एंटरप्राइजेसच्या. रितू स्पोर्ट्स विंदणे मात्र भारी पडलेला आहे. सुंदर गोलंदाजी. रवी पाटील साहेबांनी मस्त डोकं चालवलं. वेगवेगळ्या युक्त्या लुक्त्या लढवल्या आणि आता ही मॅच टफ बनवली. लो स्कोरिंग मॅच त्यांनी टफ बनवलेली आहे. येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 18 धावांची गरज आहे. ती लक्ष्मी एंटरप्राइजेस पनवेलला रितू स्पोर्ट्स विंदणे विरुद्ध. चला टीम मीटिंग घेऊ नका. पाटील साहेब मोठ्या बंधूंचा आदेश आलेला आहे. देवीदास म्हात्रे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. जे काँग्रेसचे खालापूर तालुका अध्यक्ष आणि एक चांगले क्रिकेटर आहेत. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. एकता कांबेचे मला असं वाटतं आधारस्तंभ देवीदास म्हात्रे यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आज एकदम ब्लॅक शर्ट घालून आलेले आहेत. डीजे वाले आमचे बुवा देवेंद्र डीजे जांभिलीवाले ते थोडे शांत बसलेले आहेत कारण त्यांना पण आता त्यांच्या नाड्या आवडलेत तिकडून. तर आवाज इकडे बाजूला एज्युकेशन आहे. इकडे सेबीचं एज्युकेशन देण्यात येतं. शेअर मार्केटचं एज्युकेशन आहे. त्यामुळे आवाज जास्त करून इथे चालत नाही. त्यामुळे आम्ही पण शांत चित्तानं कॉमेंट्री करतोय. कोणतंही गडबड नाही, गोंधळ नाही. शेवटचा एक षटक शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 18 धावांची गरज आहे आणि आलेले आहेत ते प्रवीण कुंभार. मडकं घडवणारे आणि सरळ हातामध्ये झेल टिपतोय. हा सामना घडवलाय तर प्रवीण कुंभारनं. ज्यांच्याकडून आशा होत्या, आकांक्षा होत्या त्या पूर्ण केलेल्या आहेत. आणि राजेश असं वाटलेलं काहीतरी करेल मात्र निराश अंतःकरणानं राजेश मैदानाच्या बाहेर येतोय. उरल्या सुरल्या आशा आता निराशेमध्ये परिवर्तित होत आहेत. एका मागोमाग एक असे विकेट गेलेले आहेत त्या लक्ष्मी एंटरप्राइजेसच्या. लोअर फुलटॉस होता आणि बरोबर फिल्डरच्या हातामध्ये कव्हरमध्ये हा झेल टिपला गेला आणि राजेश गायकर बेलवलीचे मात्र
मैदानाच्या बाहेर. समीकरण बघा, जिंकण्यासाठी 5 चेंडूमध्ये 18 धावांची गरज आहे. आपण म्हणतो ना की फर्स्ट इम्प्रेशन इज युअर लास्ट इम्प्रेशन. पहिल्या चेंडूपासून रवी पाटील साहेबांनी दबदबा ठेवला, अजिबात डोकं वर काढून दिलं नाही ते लक्ष्मी एंटरप्राइजेस पनवेलच्या फलंदाजांना. पहिल्या षटकापासूनच अटॅकिंग फिल्डिंग, अटॅकिंग गोलंदाजी केली आणि लो स्कोरिंग असून सुद्धा या मॅचमध्ये आता आपली पकड त्यांनी मजबूत केलेली आहे. एक वेगळा सामना आपल्याला बघायला मिळाला. खरं तर हे NISMचं मैदान अण्णा गावडे साहेबांनी एक मस्त मैदान चॉईस केलंय. हिरवगार मैदान आहे, कसंही पडा, लोळा, झोपा, अगदी उलट्या सुलट्या कोलांट्या उड्या मारा, तुम्हाला काही इथे होणार नाहीये. नरम माती आहे, लाल माती आहे आणि ग्रास आहे. अगदी गालीच्या जसं अंतरावर ना तसं मैदान बनवण्यात आलेलं आहे. तिकडे मैदानाच्या त्या समोर आपण बघितलं तर लॉर्ड्सवर आपण बसल्याचा फील येतोय. समोर 2 मस्त बिल्डिंग्स आहेत, हिरानंदारीच्या टोलेजांग इमारती आणि तिकडे विशालगड आणि माची प्रबळचे किल्ले बघायला मिळतात. फुलटॉस चेंडू पंकजनं मारलाय, मात्र हातामध्ये अजून एक फलंदाज बाद. उरल्या सुरल्या आशा निराशामध्ये परिवर्तन होतात. क्रॅम्प आला होता पंकज यांच्या, परंतु तरीही जखमी अवस्थेत मैदानात गेले. खरे शफल झाले थोडे. कुंभार यांनी चेंडू टाकला, मात्र हा चेंडू फक्त लेदर स्टाईलनं फ्लिक केला. थोडी ताकद जर लावली असती तर कदाचित षटकार गेला असता, परंतु इंज्युअर्ड आहेत त्यामुळे हा चेंडू सीमारेषे पलीकडे जाऊ शकला नाही आणि हा सुंदर झेल टिपला गेला. अजून एक खेळाडू बाद होतोय. लगातार 2 विकेट्स घेतलेल्या आहेत प्रवीण कुंभार यांनी आणि जर का अजून एक विकेट घेतली तर नक्कीच ते हायट्रिकचे मानकरी ठरतील. आमचे सोमटण्याचे पोपेटा एक हँडसम व्यक्तिमत्व इथे आलेलं आहे. समोर दिनेश मुसळे बघतायत, आनंद घेत आहेत दिनेश मुसळे विकेटचा, मैदानाचा आणि बघतायत आपल्याला नंतर मैदानात गेल्यावर काय करावं लागेल याचा अभ्यास सुरू आहे. विजय मुसळे हे घेत आहेत, अंदाज घेत आहेत. तिकडे संदीप माळे तिकडचा 7-12 त्यांनी त्यांच्या नावावर केलेला आहे नदीतला, तो एरिया त्यांनी कॅप्चर केलेला. अशोक पाटील आहेत, सुभाष पवार आहेत, भास्कर भोईर इकडे लॉंग ऑफ मध्ये उभे आहेत. आणि मॅच मध्ये बघा 4 चेंडूमध्ये 18 धावांची गरज आहे. म्हणजे प्रत्येक चेंडूवर चौकार मारावा लागेल, तरीही नाही होणार. शॉर्ट पिच चेंडू मारलाय, पॉइंट आणि गलीच्या मधून ढकलण्याचा प्रयत्न या चेंडूवर मिळतात. एकूण एकच सिंगल रन. 3 चेंडूमध्ये 3 षटकार पाहिजेत. आता सुरेश पिटनाईक गेलेले आहेत आणि धावत येत आहेत क्षेत्ररक्षक, मात्र झेल काय होऊ शकलेला नाही. 2 धावा धावून पूर्ण केलेल्या आहेत आणि तुम्हाला धावा कराव्या लागतील, कारण इथे कसं आहे ॲव्हरेज पण बघितला जाईल. जर समप्रमाणात जर पॉइंट्स झाले तर क्रिक ॲपच्या नुसार जो रन रेट असेल, जो हायेस्ट रन रेटवाला पुढे जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक मॅच तुम्हाला जीव ओतून खेळावी लागणार आहे, हार जीतचा विचार न करता. फुलटॉस, वाडा स्ट्रोक, मात्र सरळ प्रसाद यांच्या हातामध्ये. या चेंडूवर 2 धावा मिळतात. शेवटचा मला असं वाटतं 1 चेंडू शिल्लक असेल आणि जिंकायला धावा पाहिजेत त्या 13. क्रिकेटमध्ये असा कोणता चेंडू नाही की एका चेंडूवर 13 धावा मिळतील. खरं तर व्हायला पाहिजे ना, लांब 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 जातील तसे. छक्का, 7, 8, 9, 10. आणि हा सामना जिंकलेला आहे तो रितू स्पोर्ट्स विंदणे संघानं. रवी पाटील साहेबांचं हार्दिक अभिनंदन, अभिनंदन, अभिनंदन. रवी पाटील साहेब, जेव्हा आम्ही विजय पाटील आणि रवी पाटील जेव्हा मैदानात आले मला भेटले तेव्हा एक वाक्य ते बोललेले, काय रवी पाटील साहेब आठवत आहे का? तसंच झालेलं आहे.